माझा शब्द होता, बापू हे मैदान आपल्याला चॅलेंजिंग आहे, बरोबर. पण हे मैदान करायचं. तुम्ही सगळे म्हणाल की संघटना थांबली आणि मग तुम्ही हे कसं करा. त्या मैदानाचं आयोजन गेली 3 वर्ष माझ्याकडे. बरोबर. मी नेहमी चॅलेंज स्वीकारत असतो. मला खडतर म्हणजे सोप्यात मिळालेला विजय त्याचा आनंद होत नाही. त्या दिवशी विलास देशमुख हा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा सचिव म्हणून नाही, आयोजक म्हणून, पण त्या मैदानाचा आयोजक म्हणून तिथे काम करणार. बापू फक्त गट उरका, बाकीचं मी बघतो, तुम्ही फक्त गट उरका. सेनापतीचा डगमगला तर लढाई हरणार हे 100%. चिखल असताना 45 नवख्या ठिकाणी गेलेलो असताना त्या माणसांच्यात हा खेळ आत्मसात नसताना 1.25 तासात 30 गट आम्ही पूर्ण केले. म्हणजे लाईव्ह टेलिकास्ट वाल्याने काल निकाल दिले. ₹100 राहू दे म्हणले, नाश्त्याला होते. म्हणजे पोटाला चिमटा घेऊन जर लोक हे चित्र टिकवतात. व्हायला स्वतःला म्हणावं लागलं होतं, पिंटू भाऊ मला न्यायला तुम्ही. बरोबर. अशी सिच्युएशन झोपेतून उठवून जरी त्यांना सांगितलं, पैलवाननी असा निर्णय घेतला. कुणी घेतलाय? विलास पैलवान. 100% योग्यच असणार. जयेश पाटील स्वतः म्हणून त्यांनी हात जोडले, म्हणले पैलवान खरोखरच मैदान चांगलं करून दाखवलं. राहुल पाटील ज्यावेळेस स्टेजवर होते त्यांनी ती बघितलं, त्यावेळेस ती व्यक्ती म्हणली पैलवान तुम्हीच हे हँडल करा. आणि जर सकारात्मक विचार करून चाललो तर 100% यश. पैलवान विलास देशमुख तिथं आलाय, तुमचा खेळ बंद. हे चांगलं चाललेलं बघवत नाही, ते काहीतरी कुठेतरी मिठाचा खडा टाकून. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की सध्या सबंध महाराष्ट्रामध्ये मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावलेली आहे. ठिकठिकाणी भरपूर म्हणजे मेघगर्जनेसह पाऊस पडतोय. आणि या पावसासहित मागील काही 15 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये 3 फेऱ्याची उत्तम अशी मैदानं झाली. ही मैदानं पावसाळी वातावरणात सुद्धा पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या व्यक्तींचं योगदान लाभलेलं आहे त्यांची आपण मुलाखती घेतोय. त्यामध्ये सर्वात मोलाची साथ लाभली ती म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्य सचिव, जागतिक विजेता पहिलवान विलासदादा देशमुख. आपण पाहतोय 15 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मान्सून पूर्व पाऊस हजेरी लावतोय. मोठमोठी जी यात्रेची मैदानं होती आणि पारंपरिक मैदानं होती ती पूर्णत्वाकडे नेण्यासाठी एक मोठा कस पणाला लावा लागला तुम्हाला. तर काय सांगाल अनुभव? जे पहिलं आपलं मैदान झालं ते मध्ये खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील, तर तिथून जी सुरुवात झाली पावसाला, ते कालपर्यंत महाराष्ट्रातलं सर्वात मोठं युवा उत्तर महाराष्ट्र केसरी हे मैदान झालं. तर ते सगळे अनुभव काय सांगाल? खंडाळा बावड्याच्या मैदानामध्ये पावसाला सुरुवात झाली, अवकाळी पावसाला, ठीक आहे. त्यानंतर शिरवळच्या मैदानात देखील मेघराजा बरसला. पण त्या दोन्ही मैदानात खऱ्या अर्थानं मला माझी आजपर्यंत एक विशेष गोष्ट नमूद करायची की ज्यावेळेस अशी सिच्युएशन येते आणि अवकाळी पावसाची बाबा चुनचुन लागते की पाऊस पडणार आहे, आणि अशा वेळेस खरा कस जो लागतो तो झेंडा पंचाचा. मग काही लोक आपल्या स्टेटसला टाकत असतील 72 गट, 8 सेमी, 1 फायनल, दिवसा उजेडी. पण दिवसा उजेडी करण्यासाठी समालोचक मंडळी स्टेजवर बसून त्या मैदानाचं नियंत्रण करतात. ते विनंती करतात, कठोरपणे बोलतात, बाबा गाड्या खाली जाऊ द्या, गाड्या लवकर वळवा. पण खरा जो कस आहे त्यातला तो लागतो झेंडा पंचाचा. आणि झेंडा पंचाच्या खांद्यावर ही प्रामुख्याने फार महत्वाची जबाबदारी असते की पावसाच्या अगोदर गट सेमी पूर्ण करणे. इव्हन पावसाच्या म्हणजे फायनलच्या वेळेस जरी पाऊस आला तरी आपण ज्या गाड्या फायनलला राहिल्या त्यांना बक्षीस विभागून देऊ शकतो. पण पावसापूर्वी गट आणि सेमी हे झाले पाहिजेत. त्यामुळे खरा कस त्या माणसाचा लागतो आणि कुठेतरी तो माणूस पडद्याआड राहतो, त्या माणसाकडे दुर्लक्ष होतं. आणि मी मागे एक 15 दिवसापूर्वी किंवा महिन्यापूर्वी टाकलं होतं ग्रुपवर बैलगाडी चर्चासत्रावर की खऱ्या अर्थानं कस जर कोणाचा लागत असेल तर झेंडा पंचाचा. आणि हा झाला पावसाचा विषय तुमचा. पण ज्यावेळी रखरखत ऊन असतं, वरती वातावरण व्यवस्थित असतं आणि उन्हाचा तडाखा, वरून चटका लागतो, खालून जमिनीतून ढग तयार होते गरमीची. आताच्या घडीला बघितलं तर 35, 36, 38, 40 इतक्या लेवलला टेम्परेचर जातं. 42 पर्यंत. ज्यावेळेस 42 ला टेम्परेचर जातं, बैल आपला खाली घेऊन येताना ठीक आहे तो गरम होतो, एक फेरा धावतो, परत घेऊन जाताना त्याला थोडाच वेळ करताच बैलाला किंवा सुट्टी मेकरला, ड्रायव्हरला ह्यांना मध्ये आधी चान्स भेटतो की थोडस कुठं निवारा भेटेल, कुठं सावली भेटेल, कुठं थांबावं, कुठं पाणी प्या. पण सकाळी गट क्रमांक 1 पासून शेवटचा फायनलचा फेरा होईपर्यंत त्या रखरखत्या उन्हात जर कोण तळपत असेल तर तो झेंडा पंच. आणि कुठेतरी त्या माणसावर जबाबदारी ह्या सगळ्या गोष्टींची जास्त असते. आणि आता ही 3 मैदानं झाली, यात अवकाळी पावसानं हजेरी लावली, पण प्रामुख्यानं
झेंडा पंचांनी अतिशय उत्कृष्टपणे काम करून लवकरात लवकर गट सेमी उरकून ते फायनल संपवून मैदान पूर्णत्वास नेलं. त्याच्या जोडीला झेंडा पंचांना साथ लाभली ती म्हणजे खास करून ज्यांचं मैदानावरती नियंत्रण असतं ते म्हणजे समालोचक, त्यांच्याविषयी काय सांगाल? नाही, समालोचकांची काय, ज्यावेळेस मैदान 100% यशस्वी करायचे, समालोचक हा आयोजक आणि बैलगाडा मालकाच्या मधला घटक आहे. तो सगळं नियंत्रण करतो, बैलगाडी मालकाला बोलवतो, गट पाडतो किंवा मग लवकर गट 5 मिनिटात गाड्या कशा आत येतील, गाड्या लवकर कशा सुटतील याबाबतची सगळी तो म्हणजे कंटिन्यू अँकरिंग करत असतो. तो वारंवार सगळ्यांना तेवढं त्या ह्याच्यामध्ये वातावरणात ठेवत असतो. पण तिथं जो कस लावायचा तो झेंडा पंचाला लावायचा किंवा गाड्या लवकर सोडा, गाडी सुटल्यानंतर जो कस लावायचा तो ड्रायव्हरला लावायचा, गाडी सोडण्यासाठी जो कस लावायचा तो सुट्टी मेकरला लावायचा. ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित आहेत. म्हणजे जसं कुस्तीत म्हणलं जातं की मनगट आणि सत्सद विवेक बुद्धी या तिन्हींचा त्रिवेणी संगम म्हणजे कुस्ती. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी एकत्र येतात मग आणि इतर सगळे घटक त्यावेळी ते मैदान यशस्वी होतं. आता तुम्ही पाहिलं असेल दादा, शिरवळचं मैदान, त्यानंतर खंडाळा बावड्याचं मैदान आणि त्याच्या जोडीला पुरंदर तालुक्यातील सुपे खुर्द इथं भरलेलं एक आदत एक बैल मैदान, सगळ्या मैदानांना रेकॉर्ड ब्रेक गाड्यांनी नोंद झाली होती. अवकाळी पावसाने हजेरी लावली. ही मैदानं पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटलं का की आता आपल्याला टाइम मॅनेजमेंट जमायला लागली, की बैलगाडी मालक शिस्तीला लागलाय, वेळेवरती तो येऊ लागलाय, वेळेवरती तो सहभाग घेऊ लागलाय, तर त्याच्याविषयी काय सांगा? नाही, ऍक्च्युली काय झालंय, 2 वर्षाच्या कालखंडात ज्यावेळेसपासून अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं ही सगळी धुरा आपल्या हातात घेतली आणि बैलगाडी मालकांनी त्या संघटनेच्या नियमाला अधीन राहून ती नियमावली स्वीकारली, त्यानंतर सगळ्याच गोष्टी आटोक्यात येऊन गेल्या. म्हणजे सुरुवातीच्या काळात जर तुम्ही बघितलं तर पट्टी नव्हती, त्यावेळी गट सोडायला वेळ जास्त अधिकचा कालावधी लागत होता. किंवा पहिल्या जर जुनी पद्धत बघितली तर एक एक गट खाली जायचा, तो पळत आल्यानंतर दुसरा, नंतर आपण 5-5 पाठवायला लागलो, नंतर 10-10 आणि कालच्या मैदानाला तर आम्ही विक्रमच केला, 15-15 गट सोडले. म्हणजे ही जी पद्धत, जे अनुभव आपल्याला आत्ताच्या चालूच्या हंगामातून येत गेले त्यात आपण बदल करत गेलो. अनेक जण युट्यूबवर ज्यावेळेस बाईट घेतात त्यावेळी घरी बसून त्याच्यावर कमेंट्स करणारे म्हणतात रोज नवीन नियम काढतात. अरे पण ती काळाची गरज आहे. एक ऑलिम्पिक स्पर्धा झाल्यानंतर दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंतच्या त्या क्रीडा प्रकारातले, म्हणजे माझा कुस्ती खेळ आहे, प्रत्येक वर्षीचे ऑलिम्पिक झाल्यानंतर काही नियम बदली होतात, काही पॉइंट्स मध्ये म्हणजे जे तांत्रिक गुण आहेत त्याच्यावर बदलाव करतात, काही जे वेट कॅटेगरी वजनाची कॅटेगरी त्यात बदल करतात. मग हे कधी करतात की त्या वर्षीचं ऑलिम्पिक झाल्यानंतर पुढच्या 4 वर्षात आपल्याला काय ऍडव्हान्स मध्ये करता येईल ह्या बाबतीत. तसंच आम्ही पण बाबा संघटना सुरू केली, त्यानंतर सगळ्या गोष्टी काय आम्हाला ज्ञात नव्हत्या. आम्ही बैल मालकांच्याकडून किंवा इतर घटकांच्याकडून काही नवीन नवीन अनुभव घेत गेलो. आता सांगायचं गोष्ट म्हणजे आमचे मित्र म्हणजे छकडीच्या खेळात पहिल्यांदाच उतरले नायकोडी, भारत केसरीचं मैदान घेतलं आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त. तर त्या मैदानात ही पट्टीची संकल्पना सुरू केली आहे. मी किरण गारगोटे आणि नायकोडे आमचं चर्चा चालू होती, मैदान पटपट उरकायचं, तर आता आपण बघतोय की गाड्यांची संख्या एवढी, तर कशा पद्धतीने करता येईल. तर विचार करता करता म्हणले खाली आपण अशी फक्की टाकू. तुम्ही म्हणलं फक्की आपण टाकली तर प्रत्येक फेऱ्याला फक्की बैलांच्या पायामुळे, सुट्टी मेकरच्या पायामुळे मुजणार आणि प्रत्येक फेऱ्याला फक्की टाकणं शक्य नाही. मग तिथं काय करता येईल, म्हणलं आपल्याला अशी एक रबरी पाईप आपल्याला भेटेल का, 3-4 इंचाची सफेद कलरची रबरी पाईप घेऊ जी डबल, आणि ती साधारणतः 4 इंची पाईप, ती 70 ते 80% खाली जमिनीत ठेवू आणि एक 20% वर ठेवू आणि त्याच्या पुढे पाय येऊ द्यायचा नाही. आणि जरी पळता दरम्यान बैलाचा पाय त्याच्यावर पडला तर ती रबरची असल्यामुळे ती डबल, बैलाला कोणताही अडथळा येणार. मग ती सुरुवात तिथं झाली आणि त्याचा आज प्रत्यय असा आला की आज सगळीकडे पट्टीचा नियम सुरू झाला. आणि त्या पट्टीमुळेच मित्रांनो महाराष्ट्रातली 4-5 मैदान, म्हणजे उदयदादा जे मैदान घेतात अध्यक्ष केसरी, ते एक नामांकित मैदान आहे. त्या मैदानानं उन्हाळी हंगामाची सांगता होते आणि त्याच्या जोडीला खंडाळा तालुक्यातलं जे मैदान होतं ते एक मैदान नामांकित आहे. ते पण यात्रेचं जुनं मैदान आहे पारंपरिक. आणि आत्ताच ज्या पद्धतीनं तुम्हाला माहित असेल की पैलवान विलासदादा देशमुख यांनी ध्येय बाळगलं होतं की सातारा छकडीचा 3 फेऱ्यांचा हा नाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवायचा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो रुजवायचा. आणि ती जी संकल्पना मांडली होती ती संकल्पना फळाला आलेली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत या ठिकाणी मित्रांनो
महाराष्ट्रातलं एक नामांकित ओपनचं मैदान झालं. संबंध महाराष्ट्रानं पाहिलं ते कसं नियोजन करण्यात आलं होतं. तर दादा काय सांगाल, जी तुम्ही मनामध्ये संकल्पना राबवली होती 6 महिन्यापूर्वी, तुम्ही एक बैठक घेतली नाशिक जिल्ह्यातल्या बैलगाडी मालकांची, तिथून पासून ते परवा दिवशीपर्यंतचा जो युवा हिंद केसरी मैदान झालं तिथपर्यंतचा प्रवास कसा होता? काय झालं, ज्यावेळी 2021ला आपण सगळी ही सुरुवात केली नव्यानं बैलगाडी चर्चासत्र ग्रुपच्या माध्यमातून आणि आपल्याला आंदोलनं केली, आपण वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक आमदार खासदारांना निवेदनं दिली, आपण मंत्रालयातली बैठक झाली असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टीनंतर ज्यावेळेस आपल्याला यश मिळालं सगळ्यांच्या वतीनं, सगळ्या बैलगाडी मालकांच्या, सगळ्या राज्यकर्त्यांच्या वतीनं ज्यावेळेस आपली बैलगाडी शर्यत सुरू झाली, तर ही बैलगाडी जुन्या परंपरेचा जरी खेळ असला तर ती नव्यानं जे युग आहे त्या नव्यानं त्यात नवीन बदलाव करून हिला एक वेगळं ग्लॅमर कसं दाखवून देता येईल ह्याच्याकडे माझं लक्ष राहिला. मग प्रामुख्याने बोलत असताना मी दत्ताभाऊ, शेवळ्याबा, उदयदादा, मांगडे तात्या, आनंद आप्पा, धनाजी तात्या, विजू अण्णा, विजू भाऊ काळे, या अशी काही प्रमुख मंडळी होती, प्रदीप नाना असतील, आम्ही सगळी बसलो होतो. मग काय करावं लागेल, मी म्हटलं आबा आता ह्या सगळ्या वरिष्ठांच्यात मी एकटाच लहान आहे, वयानं लहान आहे आणि जबाबदारी ह्या लोकांनी मोठी दिली. वयानं लहान आहे मी यांच्यापेक्षा. मी म्हटलं आबा नक्की काय करायला लागेल भविष्यात. प्रामुख्याने आणि आमचे 2 महत्वाचे शिलेदार रामभाऊ टाकळकर, संदीपदादा बोदगे, ही लोक. तर म्हणलं काय करावं लागेल आपल्याला, हा जर खेळ पिढ्यानपिढ्याचा खेळ जर कायमस्वरूपी टिकवायचा असेल तर म्हणले पहिलवान खरा अडथळा आपल्याला झाला होता घोडाबैल आणि आरत परतचा. मग आपल्याला हे खेळ शासन मान्यतेत नाहीत, घोडाबैला ह्या खेळाला मान्यता नाही, परस्पर विरोधी 2 वेगवेगळ्या प्रकारची जनावरांना एकत्रित करून तुम्हाला कोणताच खेळ खेळता येत नाही. मग त्यांना थांबवायचं कसं? आता तुमच्या परंपरेचा खेळ येतो, बरोबर. मी जर आलो तुम्हाला म्हटलं नाही हा थांबवा तर तुमच्या भावना कुठेतरी दुखावल्या जातात, बरोबर, आणि त्यातून वेगळा रोष तयार होतो. मग जे घडवायचे, जे साध्य करायचे ते राहून जातं आणि वेगळेच काहीतरी निष्फळ होतात, बरोबर. मग वेगळं वळण न लावता तुमचा खेळ थांबवा किंवा तुमचा खेळ बंद करा हे म्हणण्यापेक्षा हा खेळ कसा चांगला रुजवायचा, हा खेळ कसा त्यांच्या मनात रुजवायचा ह्याचं एक प्लॅनिंग केलं. मी 8 ते 10 दिवसाचा दौरा केला. आमचा सहकारी शिवाजी घाटे माझ्याबरोबर होता, आमचा बंधू पप्पू जायगुडे होता, आमचा मेहना सुजित डोंगरे होता. आम्ही गेलो, आम्ही 8-10 दिवसाचा दौरा केला. नाशिकची ज्यावेळेस मिटिंग घ्यायची वेळ आली, सगळ्यात पहिलं मला हक्काची 2 माणसं तिथे भेटली, एक गणेश भाऊ रिकामी आणि दुसरे अप्पा माने. ह्या माणसांचं अतिशय मोलाचं सहकार्य नाशिक जिल्ह्यात हा खेळ रुजवण्यासाठी. म्हणजे नाशिक जिल्ह्यात ज्यावेळेस मिटिंगची वेळ आली त्यावेळी लोकांच्या मनामध्ये कुणीतरी विष पेरलं होतं. आता म्हणतातच ना की निंदकाचे घर असा विषय झाली, यशाची पायरी आपण चढत असताना 10 मित्र 100 शत्रू तयार होतात, बरोबर. तशाच पद्धतीने काय ज्यांना हे चांगलं चाललेलं बघवत नाही ते काहीतरी कुठेतरी मिठाचा खडा टाकून त्या गोष्टीचं म्हणजे वेगळ्या वळणाला लावतात. तर अशा वेळी त्यांच्या मनात काही जणांना इथून फोन गेले की पहिलवान विलास देशमुख तिथं आलाय तुमचा खेळ बंद पाडायला, तुम्ही काय त्यांचं ऐकूनच. लोक मिटिंगला अक्षरशः यायला तयार नाहीत. आम्ही 2 दिवस सगळं सर्वे केला, लोकांची प्रतिक्रिया 90% लोकांची प्रतिक्रिया ही आपल्या विरोधाची भूमिका होती. 10% लोक फक्त माझ्यावर होते. मग हे आप्पा माने गणेश भाऊ होतेच की, मोतीराम आप्पा पिंगळे असतील, गणेश ढोकळे असेल, जीवन असेल किंवा मग बबलू असेल, पप्पू हांडगे असतील, मोगल सर असतील, परत तुमचे अशी काही ठराविक मंडळी पवार असतील, ते ही लोक माझ्याबरोबर होती. मग आता करायचं काय? मग 2 मैदान होती तिथं वडाबाईची दुपारनंतर सोडत आणि मी त्या दोन्ही मैदानाला हजेरी लावली. तिथं असं 5-25 लोकांचा समुदाय गोळा करून आप्पा बोलवायचे, ए तुषार इकडे, ए शिवाय इकडे, ए पप्पू इकडे, इकडे इकडे जरा हे पैलवान आले अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे. मग अशा 25 लोकांच्या समुदायाला सांगितलं बाबा रे हा खेळ किती चांगला आहे, मी हा खेळ नुसता सुरू करा म्हणायला आलेला नाही तुमच्याकडे. माझा हेतू काय, हिथलं संघटन करणं, संघटना वाढवणं. ही संघटना कशासाठी, भविष्यात जर असा परत काय आघात झाला पेटा संघटनेनं परत एकदा पिटिशन दाखल केले, भविष्यात जर तसं काय प्रकार घडला तर आपण काय करू शकतो, सगळेजण एकत्र येऊया, सगळेजण महाराष्ट्रातून एकत्र उठाव करूया, सगळेजण एकत्र येऊन सगळे राज्यकर्त्यांना एकत्र घेऊया आणि मग ही सगळे थांबवूया. ह्यासाठी मी आलेलो आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी करत 2 दिवस गेल्यानंतर आम्ही एक बाईट दिली, आमचा तुमच्या पारंपरिक खेळाशी कोणताही मतभेद नाही, आम्हाला तुमचा पारंपरिक खेळ किंवा विरोध नाही, आमचा विरोध नाही. आम्हाला फक्त ही संघटना, हा खेळ टिकवण्यासाठी ही संघटना आम्ही रुजवतोय आणि या संघटनेच्या माध्यमातून आपण सगळे एकत्र यायचे. त्यानंतर 3ऱ्या दिवशी लोक तिथे आली, साधारणतः 250 ते 300 लोक होती.
मीटिंग सुरू झाली, काय प्रमुख 2-4 वक्त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. त्यानंतर एक बैलगाडी मालक उठला, म्हणला मला एक गोष्ट सांगा, तुम्ही आमचा पारंपरिक खेळ बंद करणार का? त्यावर मी सांगितलं उठून की आम्ही तुमच्या पारंपरिक खेळाच्या विरोधात नाही, आम्हाला तुमचा पारंपरिक खेळ बंद करायचा नाही, त्यात कुठंतरी नियम अटी आणा, त्यात नीटनेटकेपणा आणा, त्यात नियमावली लावा आणि तो खेळ करा. बरोबर. पण एक लक्षात घ्या, तुमचं आणि आमचं नातं हे गेली 10-15 वर्षाचे. म्हणजे मी 2010ला पहिला खूण घेतला माझा खंड्या नावाचा, त्यावेळेपासून मी ह्या बैलगाडी क्षेत्रात स्वतः बैलगाडी मालक म्हणून आहे. त्याच्या अगोदर मी आमच्या वाईचा नखऱ्या पळायचा किंवा आमच्या देण्या पळायचा, ह्या बैलांच्या बरोबर आम्ही असायचोच की. आमच्या सासऱ्यांचा बैल पळत होता, मग त्यांच्या बरोबर आम्ही जायचोच की. पण प्रामुख्याने ज्यावेळी मी बैलगाडी मालक झालो त्यावेळीपासून लक्ष्मण ड्रायव्हरला मी पाहत आलो. लक्ष्मण ड्रायव्हर आयनोर, तो आयनोर किंवा गळणीम हा नंतरच्या भागाला, पण लक्ष्मण ड्रायव्हर नाशिक म्हणून तो प्रसिद्ध होता. बरोबर. मग लक्ष्मण ड्रायव्हरला मी पाहत आलो. मग तुम्ही त्यावेळी गाड्या घेऊन यायचा नाशिकवरून आणि इथं खेळ खेळायचा. किंवा परवाच्या मैदानात त्यांनी सांगितलं पण, पिंपळगाव बसवंत म्हणजे निफाड तालुक्यातलाच 2015ला हिंद केसरी बैल झाला नाशिकचा इथं येऊन, कुशेगावच्या मैदानात. हा सर्जा. मग ही लोक त्यावेळीपासून आपल्या बरोबर आहेत. आणि ह्या 2 वर्षात ज्यावेळी खेळ चालू झालाय त्यावेळी तुमच्या बैलांची खरेदी विक्री किती झाली? तर बोटाव मोजण्या इतके 5-10 बैल तुमची विक्री झाली. पण जी लोक नंतर आमच्याकडे आली, मग त्यात जालना असेल, अहिल्यानगर असेल, संभाजीनगर असेल, यवतमाळ असेल, अमरावती असेल, जळगाव असेल, तुमचं नागपूर असेल किंवा धुळे असेल किंवा चाळीसगाव असेल, ही सगळी लोक तुमच्या नंतर ह्या 2 वर्षात आमच्याकडे आली. पण इथल्या मालकांचं तुमचं जालना, संभाजीनगर आणि अहिल्यानगर ह्या भागातला 200 ते 250 बैल खरेदी पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांनी केला. माझा हेतू आहे की ज्या काय फायद्याच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्या पदरात पाडून घ्या. आज बैल नुसतं तुमचं पळतोय इथं पळून उपयोग नाही. आणि आज आमच्याकडे जी मागणी होती ती घोड्यातल्या बैलाला होत नाही, बैलात पळणाऱ्या बैलाला होती. त्यामुळे तुम्हाला जर बैलात पळून तुमच्या बैलांची विक्रमी किंमत घ्यायची असेल, आता पिंपळगाव बसवंत किंवा ती आज निफाड तालुक्याची बाजार समिती ही कांदा बाजारपेठेला आशिया खंडात 1 नंबरची कांदा बाजारपेठ, अतिशय सदन लोक तिथं आहेत आणि अब्जावधीश आहेत. ती दाखवत नाहीत, आपल्यापेक्षा आर्थिक दृष्ट्या फार सक्षम आहेत. पण जे धाडस पश्चिम महाराष्ट्रातल्या बैलगाडी मालकाकडे आहे, विक्रमी खरेदी करण्याचं नाही. त्यामुळे त्या गोष्टीचा फायदा तुम्ही करून घ्या असं सांगितल्यानंतर कुठंतरी हे 8-9 महिने गेल्यानंतर आज ते कष्ट फळाला आले. आज 5वं मैदान परवाचं झालं आणि यशस्वीरित्या संपलं, यशस्वी झालं. मित्रांनो, आता तुम्ही तर पाहिला तो प्रवास, ज्यावेळेस पैलवानांनी उत्तर महाराष्ट्रामध्ये गेले त्या भागामध्ये कसं स्ट्रगल करावं लागलं संघटना उभी करत असताना, संघटनेच्या बाजूने त्यानंतर 3 फेऱ्याच्या मैदानाला कसं रुजवावं लागलं हे दादांनी सांगितलं. आता आपण वळू जो महत्वाचा मुद्दा आहे. 22 मे रोजी युवा उत्तर महाराष्ट्र केसरी मैदान झालं. काय सांगाल ते मैदान करत असताना? म्हणजे सबंध महाराष्ट्राचं म्हणजे बैलगाडी शर्यत क्षेत्रातले जेवढे भारतभर लोक आहेत त्या सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडे होतं. तुमचा एक निर्णय ते मैदान होऊन देणार होतं, एक निर्णय मैदान न होऊन देणार होतं. मात्र तुम्ही एक सकारात्मक निर्णय घेतला आणि महाराष्ट्रातल्या आणि त्या नाशिक जिल्ह्यातल्या लोकांच्या मनामध्ये आनंद झाला आणि महादेवाची नंदी त्या ठिकाणी 3 फेऱ्यामध्ये पळाले. तर काय सांगाल, सुरुवात म्हणजे त्या दिवशीची पहाट कशी होती तुमच्यासाठी? त्या दिवशीची पहाटेच्या अगोदर काय झालं की 1 महिन्यापूर्वी गेल्या महिन्यात आम्ही आमदार सरोज आहे 26 मार्चला आम्ही मैदान संपन्न केलं. त्या मैदानात जनतेचा आणि तिथल्या बैलगाडी मालकांचा आणि तिथल्या औषधांचा इतका प्रतिसाद जबरदस्त होता की आम्ही थक्क झालो. एवढं पब्लिक त्या मैदानात होतं. आणि त्याच अनुषंगानं आमदार दिलीप काका बनकर यांचे पुतणे, युवा नेतृत्व, भविष्यातले आमदार गणेश भाऊ बनकर यांनी गणेश रिकामे, आप्पा माने आणि काही त्यांच्या सहकार्यांना बोलवून घेतलं की पुढच्या महिन्यात आपल्याला अशाच पद्धतीचं मैदान आपल्या निफाड तालुक्यातील आणि नाशिक जिल्ह्यातील बैलगाडी मालकांसाठी आयोजित करायचे. त्यांना ऍक्च्युली हा खेळ सुरुवातीला माहिती नव्हता, तेच नव्हतं. तर गणेश भाऊनी आप्पांनी सांगितलं की गणेश भाऊ बनकरांना की भाऊ हे फक्त तालुका जिल्ह्यापुरतं होणार नाही, राज्यात आपण जर मोठं मैदान घेतलं तर हे राज्यस्तरीय मैदान होईल. आपल्या आजूबाजूचे जे जिल्हे सहभागी होतील, मग कसं करायचं, काय करायचं, त्याचं प्लॅनिंग कसं करायचं. आता उत्तर महाराष्ट्रात कुठेही मैदान मुख्याने 60-70% फोन मला येतात, बरोबर, की आम्हाला मैदान घ्यायचे, कशा पद्धतीने ते करायचं, कसं काय करायचं, ती तुमची टीम तिथं अवेलेबल कशी होईल आम्हाला, ते सगळे आपण त्यांना सांगितलं. त्यानंतर आमदार अरुण काका जगताप यांचं नुकतंच निधन झालं.
आणि त्यांचे मोठे चिरंजीव सचिन भाऊ जगताप हे सुप्रसिद्ध खिलारी प्रेमी आहेत, अश्वप्रेमी आहेत आणि एक साधा शेतकरी माणूस आहे. तर सचिन भाऊंची आमची चांगली मैत्री आहे. तर मी दशकरी विधीला असताना तर त्या विधीत मला भेटायला नाशिकहून गणेश भाऊ बनकर, आप्पा माने, बबलू, गणेश रिकामे ही सगळी मंडळी तिथून आली. म्हणले आपल्याला मैदान असं असं करायचंय. मग ऍक्च्युली काय झालं, त्यांना मैदान 22 तारखेला घ्यायचं होतं आणि मनोज दादा घोरपडेंचं मैदान ते आमचे स्नेही आहेत, पाहुणे आहेत, त्यांचं मैदान दरवर्षी पहिल्यापासून ते मी सांगेल त्या पद्धतीने करतात. तर ते मैदान 23 तारखेला घेतलं होतं. मग मी थोडं डोकं चालवलं, हे मैदान 22ला, ते मैदान 23ला, दोन्ही मैदानं भरली पाहिजेत आणि दोन्हीकडे बैल मालकांना पळता आलं पाहिजे. दोन्ही ठिकाणी बक्षिसांची रक्कम चांगली 24ला आणि 24च्या मैदानाला तर आम्ही मेगा फायनल, क्वार्टर फायनल, फायनल म्हणजे महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा स्वरूपाचं, अशा बक्षिसाचं जिथून 42 गाडा मालक खुश होऊन जातील अशा पद्धतीचं आम्ही नियोजन केलं होतं. मग काय करावं लागेल, मग मी विक्रम नानांना संग्राम बापूंना फोन केला. बापू आपण एक दिवस पुढे मैदान ढकललं तर म्हणजे पहिलवान सर्वस्वी जबाबदारी तुमच्यावर दिलेली आहे, तुम्ही ठरवाल ते. मग जे 24चं कुस्त्यांचं मैदान होतं ते 23ला घेतलं. आमचे उपमहाराष्ट्र केसरी वडील बंधू रवी पाटील हे त्या कुटुंबाची जावई आहेत, मनोज दादांचे दाजी आहेत. तर ते मी रवी भाऊंशी चर्चा केली. रवी भाऊ मला म्हणले पहिलवान तुम्ही बैलगाड्यांचं ते हँडल करा, मी कुस्त्यांचं मैदान हँडल करतो. 23ला कुस्त्यांचं मैदान घेतलं, 24ला ते मैदान टाकलं. आता ते मैदान घेतलं 19-20 पासून इकडून पावसाचा जोर वाढला आणि पाऊस सगळीकडे सांगितला गेला. आता मी आदल्या दिवशी फोन केला तिथं तर पाऊस नव्हता. त्यांनी फाट्या वगैरे इतक्या सुसज्ज केल्या होत्या, तू स्वतः जाऊन बाईट घेतलीस त्या मैदानची, तू बघितलं, तयारी जोरात केली होती. सगळीकडे प्रेक्षकांना मांडव टाकण्यात आला होता जेणेकरून उन्हाचा. आदल्या दिवशी मित्रांना मी खास मुलाखती सांगू शकतो, असं मैदान मी पाहिलं नाही. कोर्सचं ज्या पद्धतीनं ग्राउंड असतं ते किंवा एखादं क्रिकेटचं मैदान जसं असतं त्या पद्धतीचं लेवलचं तिथं मैदान होतं, त्या पद्धतीचं गवत तिथं आहे, म्हणजे ग्रास तिथं आहे. आणि मैदान पाहिल्या क्षणी म्हणजे नजरेत भरलं. आणि तुम्हाला एक सांगतो, तर खास फाटी टाकण्यासाठी जवळपास काहीतरी मला वाटतं 30 लाखाचा तो ट्रॅक्टर होता. ते म्हणले की तुम्ही आलाय, मी म्हणलं मला फाट्या पूर्ण पाहिजेत. आदल्या दिवशी पाऊस झाला होता, तर म्हणले फाट्या जर पूर्ण असतील तर त्या व्हिडिओला, त्या मैदानाच्या मुलाखतीला शोभा असते. आणि बैलगाडी मालक हा मुलाखत का पाहत असतो की त्या फाट्या क्लिअर असाव्यात. आणि त्यांनी फक्त मोजून 47 मिनिटांमध्ये फाट्या केल्या होत्या, म्हणजे जवळपास 12 फाट्या. तर मला पण त्यांचं कौतुक करावं की ही नवीन माणसं, अनुभव ह्या क्षेत्रातला कमी, मात्र हुशार, काम जर सोपवलं तर एकदम पारदर्शकपणे ते करणार. तर दादा ज्यावेळेस तुम्ही तिथं गेला, म्हणजे जेव्हा आदल्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही 21 तारखेला निघाला, म्हणजे विशेष काय झालं होतं त्याच्या अगोदर तुला सांगतो एक गोष्ट. 21 तारखेला पहाटे 6:30ला माझी कन्या गेली होती गावी, माझ्या सोळशी गावी, आई वडील तिकडे होते आणि फोन आला 6:30ला. वडिलांची तब्येत थोडीशी बिघडली, बरोबर, आणि वडिलांना चक्कर जास्त यायला लागली. तर माझा बंधू गेला घरी, आमचे सगळे भाऊ होते. मग मी इथनं सकाळी गाडी घेऊन गेलो, मी आणि शिवा गाडी घेऊन गेलो, त्यांना घेऊन आलो, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. तर त्यांची चक्कर थांबत नव्हती, बरोबर. ऍक्च्युली काय झालं होतं, ह्या महिन्याभरात त्यांनी 4-5 किलो वजन कमी झालं होतं. त्यांचं वजन 90-95 किलो होतं, ते 4-5 किलो वजन कमी झाल्यामुळे त्यांना चक्करच थांबत नव्हती. आणि आम्ही त्यांचं म्हणजे ब्लड टेस्ट केले, सगळे रिपोर्ट काढले. संध्याकाळी पण औषधं देऊन चक्कर थांबला. त्यावेळी मग आम्ही MRI केला 7:15 आणि दिवसभरात ह्यांचे फोन मला चालू होते आणि मी त्यांना शब्द दिला होता की मी तुमच्या मैदानाला 100% येतो. आता सिच्युएशन असे झाली, मी एकटाही घरी, मग वडिलांची तब्येत ठीक आहे नाही आणि आपण बाहेर पडणं आत्ता उचित वाटत नाही, बरोबर. मी मोरेंना फोन लावला, मोरे तुम्ही आणि बापू तुम्ही निघा काय. तर मोरेंनी मला सांगितलं पहिलवान माझ्या इकडं झाडं पडल्या तर माझं जाणं अशक्य. आता मोरेंचं जाणं अशक्य म्हणल्यावर मी ऑलरेडी काय केलं, मयूरच्या घरी दुःखद घटना घडल्यामुळं मी प्रवीणला सांगून ठेवलं होतं की मयूर काय जाणार नाही, तू एक काम कर, तू ते मैदान मोरेंच्या बरोबर हँडल कर. आता मयूर 1-2 दिवस अगोदर ह्या मैदानात आला खंडाळा बावड्याचा, तो म्हणला पहिलवान मी जातो मैदानाला. आणि मग तो जातो म्हणल्यावर मी प्रवीणला सांगितलं, प्रवीण तू जा, मोरे काही येत नाहीत आणि तुम्ही दोघं तिथं लाईव्ह लॉट्सला जा. ठीक आहे म्हणला गेला. आता राहिले बापू एकटे, बरोबर. तर बापू मला म्हणायचे की पहिलवान तुम्ही चला, पण घरी सिच्युएशन ती नव्हती आणि तिकडं मोरे येत नाहीत, पैलवान येत नाहीत, थोडं बापूंचं पण आता कोणच तळ्यात मळत होतं. आणि अशा सिच्युएशनला गणेश भाऊ थोडेसे नाराज झाले, बरोबर. आप्पा मानेंचा आणि गणेश भाऊ रेखामेंचा मला फोन आला की गणेश भाऊ बनकर थोडेसे नाराज झालेत पहिलवान. मग 7:15 ला आम्ही वडिलांना घेऊन MRI केला
MRI चे रिपोर्ट आले, रिपोर्ट नॉर्मल आले. त्यानंतर मी मेणबुधले डॉक्टरांना सांगितलं, त्यांनी औषध मला दिली. ती औषधं मी वडिलांना दिली आणि आयोजकांनी बापूंना फोन केला अपमानिनींनी की बापू तुम्ही स्पेशल गाडी करा, 2 ड्रायव्हर ठेवा आणि तुम्ही स्पेशल गाडी करून या. बापू म्हणजे काय करायचं. मी म्हणलं बापू 1 तासभराचा वेळ द्या. जर वडिलांनी आता औषधं घेतलेत, तास 1.5 तासात काय 5-10% थोडा फरक पडला तर आपण 100% निघू. वडिलांना थोडंसं बरं वाटायला लागल्यानंतर मी बापूंना म्हटलं बापू तुम्ही निघा, मी पण इकडून निघतो. मग आम्ही सगळे इकडून निघालो. निघाल्यानंतर आम्हाला पहाटे 6:30 वाजले पोहोचायला. आणि मी तुलाच फोन केला बरोबर की तू कुणीकडे आहे. आम्ही रूमवर न जाता आमची जिथं व्यवस्था केली होती, पूर्ण रात्र आम्ही प्रवास करत होतो. पूर्ण रात्र पूर्ण प्रवासात मुसळधार पाऊस वाटेने काय संपूर्ण सगळा पाऊसच, सगळा पाऊस होता. पाऊस असताना मी विचार केला की ह्या ठिकाणी नाशिकमध्ये एंट्री केली, पाऊस सगळीकडे पाऊस. मी तुषारला फोन केला, तुषार कुणीकडे येतो. तर म्हणलं दादा मी मैदानावर आहे. मैदानाची काय पाहिजे दादा, पाऊस भरपूर झालाय, चिखल भरपूर आहे आणि आयोजकांनी जी तयारी केली होती ती पूर्णपणे ह्या पावसानं कालच्या सगळी विस्कळीत झाली. बरोबर. आता काय करायचं. मी म्हणलं तुषार तुझं लोकेशन मला टाक मैदानचं, मी रूमवर न जाता मी तिथे येतो. आणि मी तसाच तिथे गेलो. तिथली परिस्थिती पाहता 99% लोक म्हणत होते, आलेले बैलगाडी मालक म्हणत होते नाही होणार, तुम्ही मैदान होणार नाही, निर्णय लगेच जाहीर करा. 1-2 बैलगाडी मालक तिथली परिस्थिती पाहता गाड्या वळवून परतही गेले. अशी परिस्थिती होती. आमच्या डोळ्यासमोर 2 पिकअप रुतून बसले होते. आणि विशेष म्हणजे जे मैदान जिथं घेण्यात आलं होतं, म्हणजे मैदान एकदम सुंदर होते त्याबद्दल नाही, पण तिथली परिस्थिती 6:30 वाजण्याची परिस्थिती जी होती, म्हणजे रात्री 1:30 वाजता वादळ झालं, त्यानंतर 3:30 पासून ते 6 वाजेपर्यंत कंटिन्यू पाऊस पडत होता. आणि तिथला पाऊस सांगण्याजोगा नव्हता, असा जबरदस्त पाऊस होता. दादा, त्याचबरोबर झेंडापंच दंडवडे बापू, त्यांचे सहकारी शिवभाऊ, हे आम्ही सगळे वरती मैदानात जात असताना म्हणजे रस्त्यापासून मैदानापर्यंत जाऊस्तोपर्यंत आम्हाला 45 मिनिटं लागली. ते का लागले तर तुम्हाला लक्षात येईल. पूर्णपणे रान मातीचं 10-15 मिनिटाचाच रोड येतो तिथं चालत जायला, पण रान मातीचं आणि असं उपळे आले पाण्याचे आले होते. आणि असं पाय ठेवला की असं पाय खाली खड्ड्यात जायचा, चिखल तर यायचा, त्याच्याबरोबर पाणी पण वर यायचं. बरोबर. अशी परिस्थिती तिथल्या रानाची. मात्र ज्यावेळेस दादा आणि आम्ही मैदानापाशी गेलो, म्हणजे त्या फाट्यांपाशी गेलो, ते लोकेशन असं आहे की फाटी ती उंचवटावे आणि पाणी निथळणार आहे. फक्त एवढंच की तो चिखल सुकणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे दादांना म्हटलं की दादांनी पाहणी केली. त्यानंतर पुन्हा दादा इकडे आले. त्यानंतर दादा तुमच्या मनामध्ये काय होतं, तुम्ही ज्यावेळेस रस्त्याकडे चालत येत होता त्यावेळेस तुमच्या मनात काय होतं, तुम्ही काय म्हणले बाईट नको थांब जरा. काय झालं, सुरुवातीला आम्ही फाटीवर गेलो, फाटीची परिस्थिती बघितली, पूर्ण चप्पल चिखल, हातात चप्पल घ्यायला लागली, अशी सिच्युएशन आली. कारण की सगळा चिखल पायाबरोबर चप्पल बरोबर येत होता. तुषार म्हणत होता दादा आपण फाटीवर तिथं फ्लेक्स गणेश भाऊंचा खाली होता तिथं बाईट घेऊया. म्हणलं तुषार बाईट नको घ्यायला, जरा थांब. आम्ही फाटी पूर्ण बघून आलो. फाटी बघून आल्यानंतर रोडवर आलो. रोडच्या अलीकडे आम्ही थांबलो आणि मी थोडासा विचार केला. मी जरा तिथं बैलगाडी मालक भेटले, तर त्यांच्याशी चर्चा झाली. तिथं अनेक बैलगाडी मालक जवळ आले. पहिलवान आता कसं काय, तुम्ही आम्हाला निर्णय सांगा, म्हणजे आम्हाला काय ते करता येईल, आम्ही लांबून आलो. मला बैलगाडी मालक लांबून आला होता. आणि जाताना वाटेत रस्त्यात आम्हाला संध्याकाळी रात्रीच्या सत्रात आपली पश्चिम महाराष्ट्रातले बैलगाडी मालक, मोरगाव फलटण भागातले सगळे बैलगाडी मालक भेटले होते. आमच्या दैवत गोळीकरनं 2 दिवस अगोदर मला विचारलं होतं पहिलवान पाऊस आहे का, पाळायला जाणार आहे मित्र. मग एवढ्या लांबून बैलगाडी मालक मुंबईवरून आले होते. आणि आता काय करायचं, सिच्युएशन तर काय तशी ही वाटत नव्हती की मैदान होईल, अशी परिस्थिती दिसत नव्हती. मग काय करायचं. पण जो मी आजूबाजूला त्यांनी केलेला खर्च पाहिला आणि ते सगळं मांडा उडवून गेलेला, फ्लेक्स फाटलेले, स्टेज सगळं पडलेलं, ह्या गोष्टी बघितल्या, आयोजकांची तळमळ बघितली. आणि सगळ्या मी विचार केला की जर सुदैवानं ह्या आयोजकांच्या आपल्या नशिबानं सगळ्या बैलगाडी मालकांसाठी जर महादेवाच्या नंदीवर आशीर्वाद असतील तर नक्कीच थोडंसं ऊन जर 2-3 तासाचं पडलं तर हे मैदान आपण कशाही पद्धतीने करू. भले मग त्यात ऍडजस्टमेंट काय करावे लागले तर त्या सिच्युएशनला डोकं लावून आपण करू. पण ज्यावेळेस मी फाटीच्या बाहेर आलो तिथं तुषारनं बाईट घेतली, त्यावेळी मी विचार केला गट 1:45, आत्ता वाजले 7 वाजता सूर्य उगवताना थोडासा दिसत होता. 8, 9, 10, 11 4 तास जर ऊन मिळालं, 4 तासात फाटी बऱ्यापैकी सुकेल. जेवढा भाग चिखलाचा आहे तेवढा भाग खालीवर कमी करू, पण मैदान करू. आयोजकाचा हेतू शुद्ध होता. आणि त्यासाठी मग मी बाईट दिली. म्हणलं एक काम करूया बापू म्हणलं आपल्याला खालून जर फाटी कमी केली
आम्ही ज्यावेळेस गेलो होतो फाटी बघायचं, ते बापू म्हणले, मी आयोजकांना वारंवार सांगत असतो की खालच्या सुट्टीच्या रेषेपासून हा जो फ्लेक्स आहे तो थोडा लांब लावत जावा. लांब लावला पाहिजे. अंतरावर लावल्यानंतर तिथे जास्तीत जास्त गाड्या बसतील, पण ह्यांनी जवळ लावला होता. पण मी म्हटलं बापू खाली तर चिखल आहे, आपण मैदान भले 11ला जरी सुरू केलं तरी खालचा चिखल शिकू शकत नाही. खालनं जर रान जर 50-60 फूट कमी केलं आपण किंवा 100 फूट कमी केलं तर आपल्याला गाड्या उभे करायची जागा पण भेटेल आणि पळण्यायोग्य फाटी पण भेटेल. बापू म्हणले चालते पहिलवान तसं करू. मी विचार केला, जिथं आपण 10 गट पाठवतो तिथं 15 गट जर पाठवले तर 15 तरी 45 3च फेऱ्यात आपले सगळे गट होऊन जातील. आणि जर गट आपण यशस्वीरित्या पार पाडले तर सेमी कसे करणार. बरोबर. मला अर्ध्या तासाचा वेळ मिळाला ना, नुसता पाऊस पडून 1 तासभर सुकलं ना, अर्ध्या तासात मी सेमी ओढू शकतो. मित्रांनो, त्या पद्धतीनं दादांनी बाईट दिली की आम्ही 11 वाजता आमचा निर्णय जाहीर करू. तोपर्यंत सगळेजण यायला सुरुवात झाली होती, आसपासचे बैलगाडी मालक. त्यानंतर आपल्या भागातले बैलगाडी मालक दादांच्या, माझ्या आणि आयोजकांच्या कनेक्टमध्ये होते. आम्ही त्यांना वस्तुस्थिती सांगितली, पाऊस भरपूर झालाय, फाटीवरती चिखल आहे आणि जोपर्यंत सूर्यप्रकाश चांगला पडत नाही आणि चिखल वाळत नाही तोपर्यंत आम्ही निर्णय, म्हणजे कोणच, म्हणजे जे आमचे वरिष्ठ आहेत ते निर्णय घेणार आणि तो आम्ही प्रसिद्ध करणार. त्यानंतर 11 ते 11:30च्या पिरियड मधला एक भावनिक प्रसंग घडला. तो भावनिक प्रसंग बैलगाडी शर्यत क्षेत्राला सांगा जरा. भावनिक प्रसंग सांगतो, पण तुषार त्याच्या अगोदर एक गोष्ट आहे जी सकाळी आपण पाहणी केल्यानंतर माझा शब्द होता, बापू हे मैदान आपल्याला चॅलेंजिंग आहे. बरोबर. पण हे मैदान करायचं, कारण की चॅलेंज स्वीकारायला मला लय आवडतं. बरोबर. आणि जे अशक्य वाटतं ना त्या गोष्टी करण्यासाठी माझा नेहमीच काहीतरी. आणि मित्रांनो, चॅलेंज कुठलं होतं? चिखल होता आणि आपले सगळ्यांची नंदी आपल्याला समसमान आहेत. ते पळत असताना त्यांना कुठं अपघात होऊ नये ही फार मोठी काळजी होती. म्हणजे हा सगळा जो खटाटूप चालला होता तर हा चिखल वाळला पाहिजे आणि इथं अपघात नाही घडले पाहिजेत, ही सगळ्यात मोठा उद्देश होता दादांचा. मी तुषारला भेटलो साधारणतः 7:30 वाजता, 6:30ला मैदानावर आलतो. 7:30ला बाईट झाली, 7:45ला मी तिथून मैदानात गेलो. 8-8:30ला मी रूमवर हॉटेलवर पोहोचलो, थोडा नाश्ता केला आणि मी झोपलो. मी तुषारला आवर्जून प्रवीण घाटेला सांगितलं, प्रवीण मला 10:30ला फोन कर. मी अलाराम लावलाय पण न जाणून मी झोप लागली मला तर मला फोन करून उठवा. 10:30 वाजता सिच्युएशन बघून आपल्याला 11 वाजता निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि 10:30 वाजता उठवायच्या अगोदर मला जाग आली 10:28 आणि मी उठल्या आप्पा मानेला फोन केला. आप्पा म्हणलं तुम्ही कुणीकडे? म्हणले पहिलवान मी मैदानावर आहे. गणेश भाऊ कुणीकडे? मैदानावर. मी म्हणलं आप्पा काय सिच्युएशन? म्हणले भाऊ नाराज झालेत, आम्ही सगळे आता मी आणि गणेश रिकामे गणेश भाऊंच्या ऑफिसला चाललोय आणि भाऊ थोडे भावनिक झालेत आणि गणेश भाऊ बनकर यांच्या डोळ्यातून अश्रू उघळलेत. वस्तुस्थिती सांगतोय बरं का, हे काय कुठलं प्रसार माध्यमांना किंवा त्या व्यक्तीच्या प्रसिद्धीसाठी नाही. किंवा आज जी बाईट चालली ती मी तुषारला म्हणलं बी नाही की तू ये मला काही वस्तुस्थिती सांगू दे, किंवा मी प्रसिद्धी युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम ह्याच्यावर व्हिडिओ सोडणारा माणूस नाही. तुम्ही बघितलं असेल तिथे वेळ प्रसंगी दिवसभर उभं राहून सगळं माईक हातात घेऊन कंट्रोल केलं. ज्यावेळी मी उभं राहणं असं हे झालं त्या खालच्या फळीवर पण बसलो. मला खुर्चीच लागते असा विषय नाही, ही प्रसिद्धीसाठी नाही. पण त्या बिचाऱ्या आयोजकांनी ज्या शुद्ध हेतून हे मैदान संपन्न करण्याचं ठरवलं होतं आणि एवढा प्रचंड खर्च केला होता. त्यानंतर अशी काही घटना घडली अवकाळी पावसाची की त्या माणसाच्या म्हणजे मनाला लागली, त्या माणसाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. आणि मला आप्पा माने गणेश भाऊ रिकामींनी सांगितलं. मी म्हणलं आप्पा 10 मिनिटं थांबा, मी आंघोळ करतो आणि मी मैदानावर येतो, मग आपण बघू काय करायचं. नाही म्हणले पहिलवान भाऊ म्हणतात तुम्हालाच भेटायचं, आम्ही हॉटेलवर येतो. बरं तुम्ही हॉटेलवर या म्हटलं. मी 10 मिनिटात आंघोळ करतो. आंघोळ करून येईपर्यंत ही सगळी मंडळी आली होती. आलो आणि मी प्रवीणला फोन लावला. प्रवीण म्हणलं मैदानची आत्ताची काय परिस्थिती? म्हणले पहिलवान मैदानात चिखल आहे. का रे म्हणलं, मी 7 वाजता आलो होतो, ऊन पडलो होतं. 7 ते 11, आता 11 वाजाय आले, 4 तासात मैदान सुकाय पाहिजे. नाही म्हणले पहिलवान, 8 वाजल्यापासून परत आभाळ आले. बरोबर. आणि ऊन कुठंच नाही, आभाळच आहे, दमट वातावरण, फाटी काय सुकलेली नाही. आणि अशा ह्याच्यात मैदान होणं अशक्य आहे. मी विचार केला ह्या व्यक्तीनं तर एवढा चांगला हेतू ठेवून घेतला. मी त्यावेळी सगळे त्यांची सकाळी 3-4 गाड्या भरून आली होती लोक आणि सगळे टोटल नाराज होते. मी त्यावेळी गणेश भाऊला गेलो, गणेश भाऊंजवळ. गणेश भाऊंना हातात हात दिला, मी गाळा भेट घेतली. गणेश भाऊ, तुम्ही नाशिक जिल्ह्याचे सुपुत्र, तुम्ही या निफाड तालुक्याचं भविष्यातलं नेतृत्व. आणि अशा खडतर प्रसंगात कुठंतरी आपण आपल्यावर एखादी वेळ वाईट आली म्हणून खचून जाऊन
मागं सरायचं हे माझ्या बुद्धीला पटत नाही. तुम्ही खंबीर असाल तर तुमचे सहकारी खंबीर असतील आणि जर सकारात्मक विचार करून चाललो तर 100% यश प्राप्ती करू. आणि गणेश भाऊ म्हणलं मी बघा बापू मागे उभे होते, बापूंना सकाळीच सांगितलं हे चॅलेंज आहे माझ्यासाठी आणि चॅलेंज स्वीकारणं माझं रक्तातच आहे. मी नेहमी चॅलेंज स्वीकारत असतो. मला खडतर म्हणजे सोप्यात मिळालेला विजय त्याचा आनंद होत नाही, पण शेवटच्या सेकंदापर्यंत ज्यावेळेस आटातटीची लढत होती आणि त्यानंतर जेव्हा आपण विजयी होतो त्यानंतर त्या विजयाचं कुठंतरी एक वेगळंच दादा आता आनंद. कमेंट आल्या पहिलवान तुम्ही तर थांबलाय ना आता पुढे पुढे का, तर त्याला काय उत्तर द्याल? मी पुढे गेलो नव्हतो. गणेश भाऊ बनकर हा माझा मित्र आहे, मला भेटायला आला होता एक शुद्ध हेतून नगरमध्ये आणि त्या मित्राच्या मैदानाला यशस्वी करण्यासाठी आयोजन कमिटीतला एक सदस्य म्हणून मी तिथे गेलो. बरोबर. त्याच पद्धतीनं मनोज दादा घोरपडे यांची आपण बाईट दिली, विश्व होता आमचा बाईटला. त्यावेळी पण मी सांगितलं होतं तुम्ही सगळे म्हणाल की संघटना थांबली आणि मग तुम्ही हे कसं करा. त्या मैदानाचं आयोजन गेली 3 वर्ष माझ्याकडे. बरोबर. मी आयोजक म्हणून त्या मैदानात. बरोबर, आयोजक म्हणून. आणि त्या दिवशी विलास देशमुख हा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा सचिव म्हणून नाही, आयोजक म्हणून, पण त्या मैदानाचा आयोजक म्हणून तिथे काम करणार. सिच्युएशन गणेश भाऊ बनकर हे आले आणि मी त्यांना थोडंसं मोटिवेट केलं. मी शेवटी मी स्पोर्ट्समॅन आहे इंटरनॅशनल लेवलचा आणि मोटिवेशन काही ठिकाणी फार महत्वाचं असतं. बरोबर. काही ठिकाणी लोकांना तुम्हाला असं मोटिवेट करायला लागतं आणि त्याही पेक्षा मी एक फौजी आहे. ज्यावेळेस लढाई लागते त्यावेळेस सगळं समोरच्या असणाऱ्या ऑफिसरच्या मोटिवेशनवर पुरी फौज तैनात होती. जर त्या ऑफिसरनं मोटिवेट जर चांगलं केलं तर आपलं सैन्य किती कमी असू द्या, समोर किती सैन्य असू द्या, त्या ऊर्जेनं सैन्य तिथे आक्रमण करतं. पण जर मोटिवेशन चुकलं किंवा समोरचा ऑफिसर किंवा समोर असणारा जो आपला मेन माणूस आहे तोच जर डगमगला, सेनापतीच जर डगमगला तर लढाई हरणार हे 100%. मित्रांनो आता ज्या पद्धतीनं दादांनी सांगितलं ते माझे सैनिक आहेत त्यातलाच एक अनुभव सांगतो. म्हणजे दादांचे माझे कॉन्टॅक्ट असतात, नेहमीच कॉन्टॅक्ट होत असतात. मध्यंतरी देशामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाहिलं तुम्ही कशा पद्धतीने आपलं शेजारचा जो आपला शत्रू राष्ट्र आहे त्याच्याशी कसं हे झालं होतं, युद्ध झालं होतं. तर ते परिस्थिती पाहिल्यानंतर आमचं मन सुद्धा मैदानामध्ये जाण्यासाठी, मैदानाच्या बाईट्स घेण्यासाठी होत नव्हतं. त्यावेळेस दादांना आम्ही फोन केला, वरिष्ठांनाही फोन केलते. तर दादा त्यावेळेस परिस्थिती कशी, म्हणजे बैलगाडी शर्यत क्षेत्राला सुद्धा माहित नव्हतं की काहीतरी मोठे निर्णय आपल्याला घ्यावे लागणार होते. त्यावेळेस काय झालं, जे फौजी आहेत राहुल फौजी, अमर फौजी किंवा मग ते सुकुंडे आंबवड्याचा किंवा जे फौजी आहेत ह्या सागर फौजी वरण्याचा, तर ह्या सगळ्यांची, माळेवाडीचा फौजी, ह्या सगळ्यांची चर्चा आली होती. पण प्रामुख्यानं ज्यावेळेस सिच्युएशन आली होती अशी की आता करून दाखवायची काहीतरी, त्यावेळी एक मेसेज व्हायरल होत होता. 2017 पासून जे रिटायर झालेले फौजी त्यांना पुन्हा युद्धासाठी सैन्यात बोलवलं जाणार. तर मी 2016ला रिटायर झालो आणि माझ्या बरोबरचे सगळे, मी 16 वर्ष व्हॉलेंटियर आलो आणि ते 17 वर्ष त्यांची सर्व्हिस कंप्लीट करून आले. आता आमची ग्रुप आहे 762 प्लाटूनचा, तर आमची सगळ्यांची चर्चा झाली. मी त्यात सांगितलं होतं जर तुम्हाला बोलवणं आलं तर मी स्वतः व्हॉलेंटियर होईल मी सांगितलं. आणि त्या अनुषंगाने माझे 102 इंजिनियर रेजिमेंटचे कर्नल सुमंत यादव साहेब आहेत, जे मी तिथं असताना अर्जुनंट होते आम्हाला, आणि त्यांनी मला 2011ला पुन्हा एकदा अमृतसरमधून स्पोर्ट्समध्ये पाठवलं होतं आणि त्यानंतर माझं वर्ल्ड चॅम्पियनशिपचं मेडल आलं. तर मी फोन केला, जवळपास 5 ते 7 मिनिटं बोलले. म्हणलं जैन साहब विलास देशमुख बोल रहा हूं पहलवान. ते म्हणले यार पहलवान कहाँ है तू, जब से गए तेरा कोई कांटेक्ट नहीं है, कुछ नहीं है. मैं पिछली बार रेजिंग डे को मैंने बताया कि कहाँ है वो पहलवान, उसको इतना ये किया वो कुछ कांटेक्ट में नहीं है. मतलब साहब वो बात ठीक है, पर मैं एक बात कहना चाहता हूँ. आज जो हालात है, जो जिस हालात में आज देश गुजर रहा है, मैं चाहता हूँ कि आप मुझे रिकॉल करें और मैं मेरे देश के लिए कुछ कर सकूँ या जितना मेरे से हो सके मैं अपने देश के लिए दे सकूँ. तो बोले यार पहलवान देख अभी तक तो ये नौबत नहीं है आप लोगों को बुलाने की, पर अगर ऐसी सिचुएशन आती है तो मैं तुझे जरूर बुलाऊंगा. बोले साहब मैं ये दिखावे के लिए नहीं कह रहा कि मुझे आना है, मेरे पिताजी फौजी है, मेरे चाचा फौजी है, मैं फौजी हूँ और मुझ में वो जुनून है कि जब अपने देश के ऊपर आग आती है तो मैं एक सच्चा फौजी हूँ. मैं सब कुछ छोड़ के आपके पास मेरी युनिट के साथ मेरे परिवार में शामिल होना चाहता हूँ. आणि नुकतीच माझी युनिट आता लेला मूव्ह झालेली आहे, ॲडव्हान्स पार्टी गेलेली आहे. म्हणजे आमचे कर्नल साहेब एवढे खुश झाले यार
तूने इतना कहा ये बहुत है, ये एक मोटिवेशन है पूरे यूनिट के लिए, सबके लिए। पूरे यूनिट के लिए एक मोटिवेशन है कि आज तू 8 साल हो गए रिटायर होके, फिर भी तू आना चाहता है इस हालात में, तो तू बहुत बढ़िया, तूने यार फोन किया है, थैंक यू। मैं बोला साहब थैंक यू की बात नहीं, आप मेरे परिवार में से हो, और जब अपना परिवार किस एकाधी जगह यानी कोई तंग हालात में हो तो मैं उसमें शामिल हो जाऊंगा, तो सब इकट्ठा हो जाएंगे। मित्रांनो, मात्र ती वेळ आली नाही, तो प्रसंग उडवला नाही। आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि आपल्या देशातील भारतीय सैनिक, वायुदल असेल, त्यानंतर नौसैनिक असतील आणि मिलिटरी असेल, यांनी अतिशय शत्रू राष्ट्राला जबरदस्त असं उत्तर दिलं आणि ते तिथंच थांबलं। त्यानंतर दादा, आता आपण वळूयात पुन्हा मैदानाकडे। तर मैदान तुम्ही घेण्यात ध्येय बाळगलं आणि मैदान करणार। मी गणेश भाऊला बोललो आणि गणेश भाऊ पॉझिटिव्ह झाले, मला मिठी मारली, त्यांनी माझं तिथं स्वागत केलं आणि मला म्हणले चला पहिलं माझ्या गाडीत बसा। मी त्यांच्याच बरोबर बसलो, मैदानात गेलो, प्रत्येक ठिकाणी त्यांचे सत्कार होत होते। तर त्या बिचाराला काय कॉन्फिडन्स, म्हणजे माझ्या बोलण्यातून काय मोटिवेट झाला, त्या व्यक्तीनं मैदानात जाईपर्यंत माझा हात सोडला नाही। प्रत्येक ठिकाणी त्यांचे वरिष्ठ तिथले जिल्हा परिषद पदाधिकारी असतील, म्हणजे वरिष्ठ लोक, चांगले नामांकित लोक त्यांना स्वागत सन्मानासाठी येत, पण ती व्यक्ती प्रत्येक फोटोमध्ये मला घेत होता। काय म्हणजे त्यांना काय वाटलं की ह्या माणसानं आपल्याला असं मोटिवेट केलं। आम्ही गेलो, खालची परिस्थिती बघितली, शिवा होता, बापू होते। बापू म्हणलं काय करायचं, म्हणलं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे खाल्ला आपण एक 70 फूट रान करू, तोपर्यंत बापूंनी शिवानी ती रस्सी सोडून आप्पा मानेन गणेश लेखामेंना त्यांच्याबरोबर दिलं, तुम्ही चौघं हे खालचं अंतर आता जे तास टाकलंय तिथपासून रस्सी पुढं बांधा आणि पुढं बांधून हिथनं अंतर, मधनं अंतर आणि या साईडनं अंतर, तिन्ही साईडनं रस्सीचं तिन्ही ठिकाणचं अंतर योग्य करून घ्या। मी वरती बघतो, वरती गेलो, परिस्थिती बिकट, सगळ्या चिखल, पुढं थोडं पाणी साचलं होतं। तर मला गणेश डोकळे, योगेश, बबलू ही सगळी लोक काय म्हणाले, पहिलवान आपण थोडीशी फाटी लांब करू। मी म्हणजे जर तुम्ही लांब केली तर ह्या चिखलातून पाण्यातनं बैल पडणार आणि घसरून बैल पडण्याचा चान्स 100% अपघात होण्याची। तुम्ही लांब करण्यापेक्षा आपण फाटी आखूड करू। पहिलवान म्हणले आपली 900 फूट फाटी आहे, तुम्ही खालून 60-70 फूट केलं, मी म्हणलं इकडून अजून 60-70 फूट कमी करू, भले फाटी 750 ते 800 फुटाची होऊ दे, 750 झाली तरी चालेल, पण मैदान संपन्न होत असताना कोणत्याही बैलाला इजा नाही झाली पाहिजे, ड्रायव्हरला इजा नाही झाली पाहिजे, ह्याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे। म्हणजे आपण नेतृत्व करत असताना फक्त काय चांगल्याच गोष्टींचा विचार न करता सगळ्या चांगल्या वाईट गोष्टींचा विचार करून तिथली परिस्थिती बघून तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात। मग हे करत असताना तिथली लोक नवीन होती, त्यांच्या लक्षात काही येईना, मी माईक घेतला हातात आणि मी म्हणलं पश्चिम महाराष्ट्रातून माझी जी बैलगाडी मालक, जे ड्रायव्हर, जे सुट्टी मेकर किंवा जे चाहते आलेत, त्यांना एक विनंती आहे, तुम्ही सगळ्यांनी पुढे या, हे मैदान आपल्यासाठी चॅलेंज आहे। या लोकांनी सातारा चिकडीचा खेळ घेतलाय आणि आज आपण इथे, आपण ह्या नाशिकवाल्यांच्या मदतीनं आज पश्चिम महाराष्ट्राकडे जबाबदारी आहे, पश्चिम महाराष्ट्राने हे मैदान संपन्न करून दाखवायचं। आणि अशा वेळेस क्षणाचाही न विलंब करता मी दैवतला बोलावला, तुषारला बोलावला, सुजित भोसलेला बोलावला किंवा अन्य तिथं काय बैलगाडी कुर्ती चढली सगळ्यांच्या मध्ये, ते सगळ्यांना बोलावलं। ही लोक माझ्या एका शब्दावर तिथं आली, लगेच तुषारनं आणि सुजितनं निकाल रेषेवरची रस्सी धरून ती दैवतनं एक साईडनं मी एक साईडनं व्यवस्थित सरळ रेषेत आहे का ती रस्सी केली। आपले सुनील झांबरे होते, त्यांचे सहकारी होते, लगेच पट्टी वगैरे मारून पुढं ट्रॅक्टर बोलवून पुढचं जे चिखल होता त्यात माती वगैरे टाकून, युट्यूबची लाईव्हची गाडी त्याला जागा नव्हती, ते स्टँड दोन्हीकडे करून युट्यूब लाईव्ह चालू होण्यामागचं काय मित्रांनो खरं कारण आहे की पहिली निकाल रेष होती ती हलवण्यात आली, त्यानंतर सगळा सेटअप हलवावा लागतो, सुट्टीची पण रेष हलवण्यात आली, ते पण सेटअप आणि तो सेटअप हलवला, मचान लावून एवढ्या वेळात शक्य नव्हतं, ट्रॉल्यांमध्ये मग ट्रॉल्या बोलावल्या, एक ट्रॉली समोर लावली, त्या ट्रॉलीमध्ये एक कॅमेरा लावला, एक ठिकाणी लगेच त्यांना थोडंसं 4 मुलं उभी राहतील एवढा फ्लाय टाकायला एक स्टँड बनवावं लावलं, त्याच्यावर एक कॅमेरा उभा राहिला, खालचा जो कॅमेरा आहे तो पण ट्रॉलीत लावला। मित्रांनो, ज्या पद्धतीनं विलासदादांनी तिथं तळमळ दाखवली, तळमळीने बोलत होते, तर तिथे आजूबाजूला सगळे नाशिककर होते, ते म्हणले हा माणूस झटतोय कशासाठी, तर फक्त हा झटतोय आपल्यासाठी। त्यानंतरनं त्या नाशिककरांच्या अंगामध्ये आम्ही ऊर्जा पाहिली, त्यांची एकी पाहिली, त्यांनी इतकं जबरदस्त आम्हाला सहकार्य केलं
की ते मैदानाच्या गटच पळायला खाली गेला. आणि सगळ्यांचे फोन येत होते लाईव्ह कधी चालू होणार. हा बरोबर. परिस्थिती तिथं नव्हती आणि सेटअप हल्ल्यामुळं वायर त्या जनरेटर मधून किंवा त्यांच्या त्या ह्याच्यामधून सप्लाय देणे सप्लाय इलेक्ट्रिसिटी आणि ऑडिओचं सप्लाय देणं हे लवकर होत नव्हतं. अशा सिच्युएशनला गट तर खाली पाठवले पाहिजेत. वाजले 12:30 पावणे एक वाजता आमच्या गाड्या खाली गेल्या. बापूंचे फोन खालनं सुरू झाले. पहिलवान परत आबाळ आले. परत जर पावसाळा बापू फक्त गट उरका बाकीचं मी बघतो तुम्ही फक्त गट उरका. शिवाला बापूंच्या मदतीला खाली ठेवला. 10 स्वयंसेवक खाली पाठवले आणि एकदाच विनंती केली मित्रांनो बाबाओ आम्ही तुमच्या नाशिक जिल्ह्यात आलोय. आम्ही उत्तर महाराष्ट्रात आलोय आणि पश्चिम महाराष्ट्रातील मानबिंदू असलेला सातारा जिल्ह्याचा खेळ सातारा चकडी हा महाराष्ट्रभर रुजलाय आणि ह्या सातारा चकडीच्या खेळात आम्ही एवढ्या लांबून आलोय फक्त तुमचं मैदान यशस्वी करण्यासाठी. आणि मला ह्या मैदानात आलेल्या सर्व बैलगाडी मालकांना चालकांना एकच विनंती हात जोडून विनंती करतो मी मैदान फक्त तुमच्यासाठी घेतोय. आणि ह्या आयोजकाचा हेतू एवढा आहे की त्याने जे त्याच्या वतीनं फुलाची पाकळीचे बक्षीस स्वरूपात ठेवलेली ती तुमच्या हातात पडावी ती तुमच्या घरापर्यंत जावी हा हेतू आहे. मला एकच म्हणायचे तुम्ही फक्त मला सहकार्य करा. बापूंना खाली त्रास देऊ नका. बाकीचं मी सांभाळतो. फक्त विनंती करतो हात जोडून. आणि तेवढ्या विनंतीचा मान सर्व लोकांनी उत्तर महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांनी मुंबईच्या बैलगाडी मालकांनी माझ्या पश्चिम महाराष्ट्राच्या बैलगाडी मालकांनी ठेवला. त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. मित्रांनो ह्या मैदानाची एवढी चर्चा का या मैदान झाल्यानंतर ह्या मैदानाच्या मुलाखती का तर त्याचं कारण दादांनी सांगितलं की आपला सातारा छकडीचा खेळ 3 फेऱ्याचा खेळ रुजवत असताना महाराष्ट्रभरामध्ये कशा पद्धतीला आपल्याला कशा पद्धतीने अडचणींना सामोरं जावं लागतं तो रुजवत असताना किती त्रास होतो हे ह्या मुलाखतीतनं आम्हाला दाखवून द्यायचं की बाबा काय आहे पद्धत काय आहे. अनेकांना वाटलं की संघटनेचे पदाधिकारी आहे काय काम पण स्वतः आबांचा फोन झाला बरोबर आप्पांचा झाला तात्यांचा झाला उदयदादांचा झाला दत्ता भाऊ फिरायला गेलेले असताना त्यांचाही फोन झाला विलासराव काय चाललंय थोडं 2 मिनिटं लावलं होतं तर बघितलं काहीतरी गोंधळ मैदान दत्ता भाऊ ह्यांनी नाही व्यवस्थित करा बैल मालकांची गैरसोय नको किंवा कोणाला इजा नको अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्या मला. पण एक आहे त्या लोकांमध्ये पण एक विश्वास होता की पैलवान तिथं आहे म्हणल्यावर नक्कीच काहीतरी चांगलं घडेल आणि आपला हेतू शुद्ध होता. आपण प्रामाणिक आहे या बैलगाडी क्षेत्रात आपल्याला आपले म्हणजे आपलं काही सांगाय नको आपण कुणालाही मिंदे नाही पण ह्यामुळं कुठेतरी आज त्र्यंबकेश्वराची तिथली वनी देवीची किंवा देवदेवतांची कुठेतरी कृपा आशीर्वाद दिसून आला आणि ते मैदान आम्ही संपन्न केलं. बरं तुम्हाला महत्वाची एक गोष्ट सांगतो त्या मैदानात म्हणजे आतापर्यंत झालं असेल विकास सर माझ्याशी बोलताना म्हणाले की पैलवान बापूंनी 1 तास 10 मिनिटात 30 गट 28 गट उरकले होते. पण चिखल असताना 45 नवख्या ठिकाणी गेलेलो असताना त्या माणसांच्यात हा खेळ आत्मसात नसताना 1.25 तासात 30 गट आम्ही पूर्ण केले होते. बरोबर 1.25 तासात 30 गट पूर्ण झाले होते. एवढं फास्ट मैदान केलं होतं आम्ही आणि खरोखरच तिथल्या लोकांचं खरोखर आभार माग. ठीक आहे ती लोकांना अजून त्यातली माहिती नाही त्या खेळाबद्दल ते आपल्याकडून आलेले बैल हे ट्रेंडिंगचे बैल आहेत त्यामुळे त्यांची उत्सुकता वाढते आणि ते त्या बैलाला पाहण्यासाठी पुढे धावतात थोडंसं आत येतात गोंधळ करतायत. तिथं थोडासा मी आक्रमक पण बोललो पण ती सिच्युएशन बघून बोलावं लागलं. समजून घेतलं सगळ्यांनी पोलीस प्रशासन आयोजक ह्यांना चापकाने मारा. बरोबर माझा म्हणण्याचा हेतू हा नव्हता की ह्यांना मारा पण कुठंतरी ह्यांच्यावर दबाव टाका गाड्या पळू द्या कुठल्याही गाडीला अडथळा नको ह्यासाठी थोडंसं परकड पण बोलावं लागतं आणि ते करून मैदान यशस्वी केलं. मैदान दिवसाच्या उजेडात यशस्वी संपन्न झालं म्हणजे 45 फेरे 7 सेमी आणि 2 फायनल. तिथं कुठेतरी निसर्गाला पण वाटलं असेल हे झटतायत कुठेतरी या भागामध्ये सातारा छकडीचा खेळ रुजू लागलाय. जवळपास मला वाटतं 3:15 नंतर तिथलं वातावरण पूर्णपणे बदललं. कोरडं हवामान झालं लक्क सूर्यप्रकाश पडला आणि अगदी उन्हाळा जाणवावा तसा उन्हाळा सगळ्यांना तिथं जाणवून आला. दादा ज्यावेळेस पहिले 10 गट पळाले म्हणजे साधारणतः पहिले 5 गट पळाल्यानंतर बैलगाडी मालक आणि स्थानिक तिथल्या लोकांचीच गर्दी होती. मात्र जेव्हा त्या संपूर्ण जिल्ह्याला आसपासच्या जिल्ह्यांना कळालं की मैदान सुरू झालंय मैदान यशस्वीरित्या पार पडणार आहे हा विश्वास घेऊन ज्यावेळेस प्रेक्षक वर्ग बैलगाडी शौकीन तिथं उतरले तर हिंद केसरी मैदानाचं स्वरूप त्या मैदानाला आलं. 100% काय सांगाल तिथली गर्दी पाहिल्यानंतर तरी
पावसामुळे मी म्हणतो 25% जनता परत गेली होती. बरोबर. कारण की स्वतः गाडीवानच परत गेली होती. तर बघायची तर विषय सोडून द्या की मैदान सुरू झालं होतं 1 वाजता. आपली 12-12:30ला आपण तिथं 12 वाजता आपण तिथं सगळ्या जोडाजोडीला सुरुवात केली आणि आपले फाटी आखणे फटके टाकणे ह्या गोष्टींना सुरुवात केली होती. पण तोपर्यंत जे सकाळी आलेलं प्रेक्षक होतं 8-9 वाजता ते प्रेक्षक रिटर्न गेले होते. पण मैदान सुरू झाल्यानंतर पहिले 5-10 गट सुरुवातीचे 4-5 गटांना थोड्याशा गाड्या बाहेर गेल्या थोडा चिखल असल्यामुळे. पण ज्यावेळी ते 5-6 गट पळाले आणि जाताना जवळपास 15 गट खाली गेले त्याच्याबरोबर लोक गेली तर थोडासा चिखल पण दबायला लागला होता. आणि त्यानंतरचे गट पळायला पण कठीण रान झालं. आणि ज्यावेळेस ही तिकडे आजूबाजूच्या गावात म्हणजे निफाड तालुक्यात ही बातमी कळाली की मैदान जोरात चालले त्यावेळी पहिले 15 गट पळाल्यानंतर लोकांचा फार गर्दीचा अलोट म्हणजे तिथं जनसागर व्हायला. मग तो गणेश भाऊंवर प्रेम करणारे लोक असतील किंवा बैलगाडीवर प्रेम करणारे पण खरोखरच जनसागर तिथं होता. ज्यावेळेस फायनलचा फेरा सुटला त्यानंतर खालच्या सुट्टीच्या रेषेपासून निकाल रेष सोडून पुढे थांबायला 500 फूट सगळं पब्लिक होतं. कुठंही मध्ये असा गॅप नव्हता. मी गणेश भाऊला आवर्जून दाखवलं गणेश भाऊ पब्लिक बघा फक्त. बरोबर. म्हणजे त्या माणसाच्या चेहऱ्यावरचा तो आनंद त्यावेळी जो सकाळी दुःखाच्या छायेत होता तो संध्याकाळी किती आनंदात होता हे सांगू शकत नाही. आणि खरोखरच की मी बघितलं त्या कुटुंबाचं बनकर कुटुंबाचं आमदार दिलीप काका बनकर दिवसभर माझ्या शेजारी बसून होते. त्यांनी माईक मंडप डेकोरेशन होतं सगळी त्यांची सुविधा डिस्टर्ब झाली होती सगळं विस्कळीत झालं होतं. 2च कॉर्डलेस माईक होते आणि 1 माईक होता समालोचकांच्याकडे. त्यात आपल्या समालोचकांना थोडस वाटलं की पैलवान आम्हाला माईक देणार आणि ह्यांच्याकडेच माईक पाहिजे. आता ते त्यांचा समज आहे कारण की ते लहानच आहेत अजून. त्यांना जर एवढं समज असता तर ते तसे पद्धतीची वागणूक आली नसती. पण मला दिलीप काका वारंवार सांगायचे पैलवान पब्लिक बाहेर घ्यायला हवा पैलवान गाड्या सोडायला हवा आणि त्यासाठी मला माईक लागायचा. आम्ही स्टार्ट टू एंड तुम्ही बघा कंटिन्यू माईकवर कंट्रोल करत होतो. मीच बापूंना सांगत होतो बापू गाड्या थांबवा किंवा बापू गाड्या सोडा. बापू गाड्या थांबवा म्हणायचं कारण की हे पब्लिक कारण की नुसतं मैदान करणं म्हणजे पब्लिक कसं येऊ द्या बैल सोडा ह्याचा अर्थ नाही. अपघात पण कमी झाला पाहिजे. म्हणजे लढाई ज्यावेळेस लागती त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट सांगितली जाते कॅज्युअलिटी कमी झाली पाहिजे विनिंग पाहिजे आणि आपल्याला 100% आपण यशस्वी तर झालो पाहिजे आणि समोरच्याची कॅज्युअलिटी म्हणजे जास्त झाली पाहिजे आपली कमी झाली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस ह्या लोकांच्या मध्ये अजून तो खेळ रुजलेला नाही. कमीत कमी अपघात कसा होईल हाही बघायला पाहिजे. ह्यासाठी त्या मैदानचं पूर्ण दिवसभर कंट्रोल माझ्या हातात होतं. त्यानंतर दादा झेंडापंच धनवडे बापू हिंद केसरी झेंडापंच धनवडे बापू कोरेगावकर यांनी कशा पद्धतीने ते मैदान हँडल केलं. बापूंनी सकाळी आम्ही पोचल्यापासून ज्यावेळेस माझा शब्द बापू म्हणले हे मैदान चॅलेंजिंग आहे आणि आपण हे चॅलेंज घेतलेलं आहे आपल्याला मैदान करून दाखवायचं. 100% पहिलवान तुम्ही वरचं हँडल करा फक्त तुम्ही गाड्या पटपट पाठवा खालचं मी बघतो. आणि त्यांच्याच जोडीला वाईचे म्हणजे आता झेंडापंच म्हटलं तरी काय नवा चेहरा मिळणार आहे झेंडापंच म्हणून शिवाजीराव घाटे कसं काय त्यांनी कसं काय शिवाला काय झालं बापू एकटेच होते तिथं सगळी लोक नवीन होती. बापू पहिल्यांदाच नाशिक जिल्ह्यात गेले होते म्हणजे ह्याच्या अगोदर सर्वच यांच्या मैदानाला मी सांगितलं होतं पण शिरम्याचं मैदान असल्यामुळं त्यांना गावाशेजारचं मैदान सोडून तिथं येता आलं नाही. मग बापूला मी म्हणलं बापू काही करून एवढं करायचं. बापू म्हणले मला शिवा आणि मी हे खाली बघतो. शिवाने एक साईड सांभाळली एक साईड वरून 4-5 गाड्या शिवा हँडल करायचा इकडच्या 5 गाड्या बापू हँडल करायचे. दोघांची एकदा नजर झाली की झेंडा टाकला जायचा. लाईव्ह वाल्यांनी कसं सहकार्य केलं. लाईव्ह वाल्यांचं खरोखरच त्या दिवशीचं मैदान लाईव्ह वाल्यांनी पूर्णपणे उभं राहून समोरचे आणि हे बघा लोकांना वाटतं किंवा अनेक जण आबांना म्हणाले इतर वरिष्ठांना म्हणाले पैलवान विलास देशमुख मागणं आलाय आणि त्याला सचिव करायचं कारण काय आणि तो काय बोलायचं कारण नाही आम्हाला. पण आबांच्या बोलण्यातून आणि इतर ज्येष्ठ जे वरिष्ठ आहेत त्यांच्याही बोलण्यातून आलं त्या माणसात काहीतरी गुण आम्हाला दिसले म्हणून त्याच्यावर ती जबाबदारी दिली. ज्यावेळी ती जबाबदारी सचिव पदाची आपल्याकडे आली तेव्हा आपल्याला सगळ्या घटकांचा विचार करावा लागतो. मी समालोचकांच्यावर बोलतो परकडकपणे बोलतो ज्यावेळेस त्यांची वेळ येते ना त्या समालोचकांना आधार पण मी देतो. समालोचकांनी कसं काम केलं तिथं. त्या समालोचकांनी चांगलं काम केलं. एकच माईक होता त्याच्यावर त्यांनी ते दोघांनी ऍडजस्टमेंट करून पटपट लवकर गट कसे होतील किंवा जसे खाली पहिले 30 गट पळून आले
शेवटचे 15 राहिले की मी लगेच सांगितलं, प्रवीण 5 गट पळून आले की लगेच चिठ्ठ्या तू हे करायला घे, अनाऊन्स कर. लगेच शेवटचे 10 गट पळून आले की आपण सेमीच्या चिठ्ठ्या काढू. अशा पद्धतीने सगळ्या ऍडजस्टमेंट केल्या होत्या. माझं लक्ष समोरच्या कॅमेरामॅनकडे होतं. तो मुलगा तिथून वरडून सांगू शकत नव्हता त्याला काय अडचण होती. पूर्ण ट्रायली लोकांनी भरलेली होती. बरोबर. आणि त्याला तिथं उभं राहून ते कॅमेरा ऍडजस्ट करायचा होता. एक गटाला सिच्युएशन गट क्रमांक 4 ला अशी आली की नेमका त्याचा कॅमेरा हल्ला. त्याची चूक नाही, लोकांनी थोडस त्याला डिस्टर्ब केल्यामुळे कॅमेरा हल्ला. तर तिकडून ती कॅमेऱ्याचा अँगल शूट झाला नाही. तर त्या बैल मालकालाही समजावलं, त्यालाही सांगितलं बाबा रे अशी सिच्युएशन आहे, एका अँगल मध्ये ही गाडी दिसते, तू ऐक. पण सगळ्यात महत्वाचं सहकार्य बैल मालकाने केलं. मग तिकडचा कॅमेरामॅन, इकडचा कॅमेरामॅन, खालचा कॅमेरामॅन, तुम्ही विचारा त्यांना एसटीसी वाल्यांना. मी आयोजकांना सांगितलं त्यांना पाण्याच्या बाटल्या द्या, त्यांना दिवसभर ती उभी आहेत त्यांना. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. हो, नेतृत्व करायचं म्हणजे गेलाय, माईक घेतलाय, स्टेजवर बसलाय, सत्कार झालाय, आलाय, असं नाही. मित्रांनो, कसं असतं, एखादं नेतृत्व उजेडात येत असताना त्याला असंख्य वादळांना सहन करावं लागतं. ते वादळ गणेश भाऊंनी सहन केलं. एक चांगलं नेतृत्व महाराष्ट्राला मिळणार आहे. मित्रांनो, बारीकातला बारीक विचार केला. अक्षरशः येणाऱ्या तिथल्या प्रेक्षकांना तिथं त्यांनी नाश्त्याची म्हणजे जेवणाची सोय केली. अगदी ट्रॉल्या भरून येत होत्या भाताच्या, मसाले भात केला होता, ट्रॉल्या भरून येत होत्या. म्हणजे इतका बारीक विचार केला. पाण्याचे टँकर होते. मात्र त्या व्यक्तीने म्हणजे खूपच बैलगाडी मालकांचाही विचार केला. त्याच्या जोडीला हे क्षेत्र टिकवून ठेवण्यासाठी जे अहोरात्र प्रयत्न करतात त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय सुंदर असं नियोजन केलं होतं. दादा, हा सगळा खटाटोप आपण केला, हे सगळं मैदान तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून पार पाडलं. ह्या सगळा खटाटोप करून महाराष्ट्राला एक नवीन जोडी पण पाहायला मिळाली. त्याच्याविषयी सांगा. 1 नंबरची. नाही, 1 नंबरची नवीन जोडी पाहायला मिळाली. काय झालं, ऍक्च्युली काही बैल पल्ल्याची होती, जसं की मथुर, म्हणजे लांब पल्ल्याचा बैल आहे, लांब पल्ल्याला आणि कसाच्या राहणार. पण ऍक्च्युली काय झालं, तिथे सिच्युएशन बघता फाटी शॉर्ट करावी लागली. बरोबर. 750, मला वाटतं 750 ते 800 फुटाची फाटी झाली. मग तेवढ्या शॉर्ट पल्ल्यात काही चांगल्या बैलांना चॅलेंजिंग होती. बरोबर. आणि तिथं खरंच तुम्हाला सांगतो, ते वासरांसाठी लय अतिशय चांगलं झालं. कारण की बोजाचा बैल सुरुवातीच्या काळात पळताना ना थोडस त्याच्या वर बॉडी वेट असल्यामुळं पाय रवत होते, पण वासरं स्पीडनं जात होती. आणि तिथं तुम्ही बघितलं तर वासरांनी कमाल करून दाखवली. आणि ती जी पहिली 1 नंबरची बैल जोडी, ती बुलढाण्याचा एक बैल होता आणि ती सर्वसामान्य गाडा मालक होते. त्यांच्या ध्यानी मनी नव्हतं की ते 1 नंबर, ती 1 नंबर करते. ती लोक अक्षरशः ज्यावेळेस 1 नंबर झाला, तेच नाही, अनेक बैलगाडी मालक भेटले, अनेक लोक आले, अनेकांनी जवळ येऊन आभार मानले की पैलवान तुम्ही होता, झालं तुमच्यामुळे झालं. त्या बैलगाडी मालकाचा आनंद असा होता, पैलवान तुम्ही जर सकाळी योग्य निर्णय घेतला नसता तर आज मी 1 नंबरचा मानकरी झालो नसतो आणि मी माझ्या भागात झालो, आणि माझ्या भागात माझा बैल उजेडात आला नसता. माझी बैल एवढी पळतात, पण हे मला सांगता येत नव्हतं की माझा बैल 1 नंबरच्या रेंज मधला आहे. पण आज तुमच्या माध्यमातून आणि गणेश भाऊंच्या माध्यमातून हे अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलं की आमची बैल काय लेवलची. पण तो आनंद ज्यावेळेस सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर येतो, ठीक आहे 1 नंबरची टॉपची बैल असतात ती आहेत, त्यांच्याविषयी माझं दुमत नाही, ती चांगलीच आहे. पण कधी कधी सामान्याचा ज्यावेळेस बैल उजेडात येतो ना, किंवा तो 1 नंबर करतो, त्यावेळी त्या लोकांच्या, त्याच्या आजूबाजूच्या गावातल्या लोकांचा आनंद वेगळा असतो. आणि तो आनंद आमच्यासाठी फार महत्वाचा. सर्वसामान्य तो उजेडात आले, तेही आनंदित चेहऱ्याने गेले. त्याच्याच जोडीला सातारा, सांगली, मुंबई, त्याचबरोबर पुणे भागातील नामांकित नंदी सुद्धा तिथं दाखल झाले होते. त्यांना पाहण्यासाठी, त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी किंवा ते आलेत हे बघण्यासाठी नाशिककरांनी जी गर्दी केली होती, ते पाहिल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? नाही, मथुर, बकासूर ही ज्यावेळेस मैदानात यायची त्यावेळी आपल्याला सगळीकडे माहिती, त्यांची फॅन फॉलोवर भरपूर आहेत. स्वतः राहुलबाई ज्यावेळेस स्टेजवर आले तेव्हा पिंटू मोडक बोलवत होते, त्यांच्या कॉकटेलचा वाढदिवस साजरा करायचा होता. भाई खाली या, पिंटू भाऊ थांबा येतो, पण मला इथून लोकांच्यातून बाहेर काढायला एक काम करा ना, तुम्ही या ना. म्हणजे राहुल भाईला स्वतःला म्हणावं लागलं होतं, पिंटू भाऊ मला न्यायला तुम्ही या. बरोबर. अशी सिच्युएशन, गर्दी होती, एवढी फॅनची गर्दी होती. आणि राहुल पाटील ज्यावेळेस स्टेजवर होते, त्यांनी ती बघितलं, त्यावेळी ती व्यक्ती म्हणजे पहिलवान तुम्हीच हे हँडल करू शकता. बरोबर, हे कोणाचंही काम नाही. ज्यावेळी जयेश पाटील त्यांचाही सोन्याचा मोठा सन्मान झाला, तिथं त्यांचा सन्मान स्वीकारायला आले जयेश पाटील स्वतः, म्हणून त्यांनी हात जोडले, म्हणले पहिलवान खरोखरच मैदान चांगलं करून दाखवलं तुम्ही. म्हणजे हे माझं एकट्याचं काम नाही, हे सगळ्यांची साथ आहे. नेतृत्व फक्त मी केलं होतं, माझ्या टीमचं जे काम होतं, म्हणजे तिथले असणारे संयोजक,
परत तिथे असणारे बैलगाडी मालक, समालोचक, सगळ्यात प्रमुख भूमिका बजावणारे झेंडापंच, युट्यूबर, लाईव्ह टेलिकास्ट वाले आणि माझ्यावर विश्वास असणारे सगळे वरिष्ठ जे इथून म्हणजे फोन करून प्रोत्साहन दादा करतात. जरी तिथं प्रत्यक्षात फील्डवरती वर्क करत असले म्हणजे काम करत असले तरी त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणारी टीम आहे, म्हणजे वरिष्ठ आहेत, ते त्यांच्याकडनं अपडेट घेत असतात काय परिस्थिती, म्हणजे स्वतः ते कधी थेट निर्णय घेऊ शकत नाही, वरिष्ठांचा विचार घेऊनच त्यांना निर्णय घ्यावा लागतो. काय झालंय आत्ताची सिच्युएशन अशी झाली सुरुवातीला, पण आता वरिष्ठ एखादी गोष्ट मी सांगायची काय पहिलवान, हा तुम्ही बघितले ना, तुम्ही करताय ना, ठीक आहे मग येस, म्हणजे झोपेतून उठवून जरी त्यांना सांगितलं पैलवाननी असा असा निर्णय घेतलाय, कुणी घेतलाय, विलास पैलवान, मग 100% योग्यच असणार, एवढा त्यांचा प्रचंड विश्वास बसलाय माझ्यावर. आणि तशाच प्रकारची जी तिथली टीम आहे, ते मैदान झाल्यानंतर मी बापूंना येताना एक सांगितलं, बाबा जगतापांचा फोन आला होता मला, बाबा जगतापांना सांगितलं, बाबा पुढच्या महिन्यात महाराष्ट्राची मिटिंग लावायची, पण त्या अगोदर मला एक आपल्या 20-25 जणांच्या टीमची वेगळी मिटिंग लावायची, मला एक ही ऍक्टिव्ह टीम युवा संघटना आपल्याला तयार करायची. ही संघटना ज्यावेळेस कार्यरत होईल त्यावेळी ह्या वरिष्ठांचा कोणताही लोड नाही, ह्यांनी फक्त तुम्ही आलं की तुमचा आपला मान सन्मान स्वीकारायचा, तुम्ही बाकी सगळं हँडलिंग ही युवा संघटना करेल. आणि कालच्या मैदानात तेच दिसून आलं. बरोबर. काय होतं, गणेश भाऊंचा वाढदिवस होता, आमदार दिलीप काका बनकर दिवसभर बसून होते स्टेजवर, पण गणेश भाऊंच्या बरोबर जी युवक टीम होती ती माझी टीम, मी प्रत्येक गोष्टी सांगायचो, निकाल जाऊन बघा, नाही बंटी म्हणजे लाईव्ह टेलिकास्ट वाल्याने काल निकाल दिले. बरोबर. परिस्थिती तशी होती की मी सारखं उतरून खाली जाऊन निकाल बघू शकत नव्हतो. बरोबर. मग विश्वासाचा माणूस कोण आहे, रोज माझ्यावर जो काम करतोय त्याला माहित झाले पैलवानची काम करण्याची पद्धत कशी, पैलवानचा निकाल बघण्याची पद्धत कशी. बंटी काय निकाल आहे रे, तू बघ, तू मला पर्सनली फोन कर, तू मला आणि पर्सनली. मित्रांनो अक्षरशः ज्यावेळेस मैदान सुरू झालं त्यावेळेस लाईव्ह टेलिकास्टिंगला इलेक्ट्रिक सप्लाय नसल्यामुळे लाईव्ह टेलिकास्ट कुठेतरी थांबलं होतं, त्यावेळेस अक्षरशः पहिले 3 ते 4 गट आम्ही ड्रोनवरती, 5 गट ड्रोनवरती, त्याच्यामध्ये सगळ्यात मोलाचं सहकार्य लाभलं ते म्हणजे विश्वा ड्रोनचं. काय झालं, सुरुवातीला लाईव्ह टेलिकास्ट जोडायला वेळ लागायला लागला आणि आपल्याकडे वेळ म्हणजे कमी होता, एक मिनिट फार महत्वाचा होता आणि त्या मिनिटाची किंमत कोणाला कळते, जो सकाळपासून तो परिस्थिती बघत होता त्यालाच कळाली की एक मिनिट आपण वाया घालवू शकत नव्हतो, किती फास्ट मैदान आपलं उरकायचं चालू होतं. मग अशा सिच्युएशनला काय करायचं, तर मी माईकवर पुकारलं, सगळे बैलगाडी मला काय का, ही परिस्थिती आत्ताची, अजून लाईव्ह टेलिकास्ट जोडायला 15 मिनिटं लागणार आहेत, आपण ड्रोनवर सगळ्या हे जे काय 4-5 गट सुटतायत लाईव्ह टेलिकास्ट जोड असतोपर्यंत तेवढे सोडायचे का. पण माझी एक विनंती राहील, खालच्या पट्टीचा निकाल असो किंवा पुढचा निकाल असो, तुम्हाला ड्रोनवर मी जो सांगेल तो मान्य करावा लागेल. आणि तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर तुम्ही सांगा मी ड्रोनवर सोडतो. पण क्षणाचाही विलंब न करता मी पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांना आवर्जून सांगू इच्छितो, आपण अनेकांनी त्यात हे कळलं, नाही पैलवान मग खालची पट्टीचं काय, मग पुढं ती खाली पट्टीवर पाय होता त्याचा आणि पट्टीच्याच पुढं होता, किंवा मग ते नाही मी बी सामन्यात आहे, असं एकाही बैलगाडी मालकानं उत्तर महाराष्ट्रातल्या केला नाही. 2-3 ऑब्जेक्शन आले, त्यांना एका मिनिटात मी सांगितल्यानंतर त्यांनी मान्य केले. क्वार्टर सेमीचे निकाल असतील किंवा फायनलचा निकाल असेल, 1-2 वरिष्ठ बैलगाडी मालक आले, त्यांना दाखवल्यानंतर आमच्या बाईजाचीच गाडी, ते म्हणत होती बाद आहे गाडी लखन बाईजा. मी सांगितलं बैल तासातून पळालाय, तासाच्या पलीकडे पाय नाही, हा माझा शब्द आहे. पहिलवान तुम्ही सांगितलं ना, आम्हाला मान्य आहे, आम्ही अजिबात काय बोलणार नाही, पण ठीक आहे मग आम्ही आमच्या क्वार्टर सेमीला गाडी पळवतो. बरोबर. इथपर्यंत त्या लोकांचा विश्वास, सहकार्य केले आणि त्यांनी सहकार्य फार लाख मोलाचं केलं. मित्रांनो, हिथून माग मैदानं झाली, आत्ता मैदान होत आहेत आणि पुढे होत राहणार आहेत. मात्र हे मैदान 3 फेऱ्याचं हे मैदान अख्ख्या महाराष्ट्राला एक टर्निंग पॉईंट ठरलं, कारण की हा खेळ आता वाढू लागलाय, रुजू लागलाय. त्याचबरोबर दादा आता आगामी मला समजलंय की आपला धाराशिव जिल्हा आहे त्या ठिकाणी पण मोठे मैदान होणार आहे. हो, धाराशिव मधून मला फोन आला होता आमच्या पैलवानांचा, कारण की मी पैलवान ग्रुपचाही अध्यक्ष, पैलवान ग्रुपचे पदसिद्ध माझे पदाधिकारी, आणि ह्या खेळात एक 30 ते 40% पैलवान आहेत. बरोबर. 10% पोलीसवाले आहेत, 10% आर्मीवाले आहेत, आणि बाकी शेतकरी वर्ग आहे. तर म्हणजे 50% हा वर्ग आणि 50% शेतकरी वर्ग. तर पैलवान ह्यात अगर आपला पैलवान पुढे आहे म्हणलं त्यांनाही कुठेतरी आनंद होतो. तेही मला त्यांनी फोन केला होता की आपल्याला धाराशिव मध्ये मोठं मैदान घ्यायचंय. मी म्हणलं आपण एक काम करू, थोडंसं पावसाचं सगळं वातावरण बघू, आपण सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन
कारण की काय होतं, एखादा आयोजक एवढा प्रचंड प्रमाणात खर्च करतो आणि प्रत्येक आयोजक हा मनोजदादा घोरपडेंच्या सारखा सक्षम नसतो. बरोबर. जे गेल्या वर्षीचं मैदान झालं दादांचं, गट 47 पळाले आणि पाऊस आला, आणि आजपर्यंत रेकॉर्ड आहे की एवढे पैसे 16,000 रुपये 16,000 सुरुवातीला आयोजन कमिटीचे सदस्य म्हणले आपण 4,000 गटाला ठेवलेत, त्यात 1,000 वाढवून देऊ. परत काही वरिष्ठ त्यातलेच सदस्य म्हणले नाही नाही ते 4 आणि अजून 4 असे 8,000 रुपये देऊ. मी विक्रम नानांना फोन केला. नाना म्हणले पहिलवान तुम्ही म्हणाल तसं. मी संग्राम बापूंना फोन केला. बापू म्हणले पहिलवान मी निघालोय, मी पोचतो. बापू 2 व्हीलरवर कसल्या चिखलात आले तिथं. बापू आले, नाना आले. म्हणलं काय करायचं, तर चर्चा करत असताना मी म्हणलं नाही 8,000ला आमचा बैलगाडी मालक काय तयार होणार नाही. तर नाना म्हणले पहिलवान 10,000 रुपये देऊया त्यांना आपण. बरोबर. आता खऱ्या अर्थानं 8,000 पण आपला बैलगाडी मालक खुश झाला. पण माझी एकच कायम ज्यावेळी मी काम करत असतो माझी एक तळमळ असते, बैलगाडी मालकाला जास्तीत जास्त कसा फायदा करून देत आहे. कारण की हे क्षेत्र टिकलंय, हा खेळ चाललाय, तो बैलगाडी मालकाच्या जीवावर चाललाय. लक्षात घ्या, मी वारंवार सांगत असतो. परवा एका मैदानात प्रताप तात्यांनी सांगितलं बैलगाडी मालक तुम्ही काय करायला लागलाय ह्याचं भान ठेवा. बरोबर. प्रत्येक गटाला तुम्ही ड्रायव्हरला पैसे पुकारता इथपर्यंत ठीक आहे, ड्रायव्हरला दिलं पाहिजे. तो जीव धोक्यात घालतोय, तो बसतोय, तुमची गाडी आणतोय, रखरखत्या उन्हात तो स्वतःच घाम म्हणजे रक्ताचा घाम करतोय काय, आणि तो एवढंही करतोय तर रक्ताचं पाणी करून तो तुमच्या गाडीवर बसतोय, तो त्याला दिलं पाहिजे. पण समालोचकाला पैसे, नंबर टेकरला पैसे, हलगीवाल्याला पैसे, तृतीय पंथीयाला पैसे, अरे म्हणजे चाललंय काय नक्की. कुठेतरी खर्चावरती नियंत्रण पाहिजे. तुम्ही असं कुठं बघितलंय का की आयोजन कमिटी, मी वारंवार सांगतो बाबा 2च समालोचक ठेवा, 4 समालोचकांची नावं. अरे ती मोठं मैदान असलं 3च ठेवा. कालच्या मैदानात किती समालोचक होते? 2च. मनोजदादा घोरपडेंच्या मैदानात किती समालोचक होते? 3च. ह्या वर्षी 3 ठेवले, गेल्या वर्षी बी 3 ठेवले. पण मैदान होते ना का नाही होत? मग मोठं 100 फेऱ्याचं मैदान 2 समालोचकांच्यात होते ना. 100% तुम्ही प्रत्येकाला चान्स द्या. बरोबर. आज ह्याला दिलाय, उद्या त्याला द्या. माझं काम बघा. मी एक मैदान मयूरला दिलं, प्रवीणला दिलं, की इकडं रणजितला देतो, गारूला देतो, तिकडे पप्पूला देतो, विजूला देतो, प्रताप तात्याला देतो, मोरेनला देतो, विकास सरांना देतो. असं रोटेशन चालवतो. माझा हेतू काय असतो, प्रत्येकाला मिळालं पाहिजे. पण ह्यांचं कसं आत्ताची सिच्युएशन जर पाहताना खर्च अफाट चालू आणि बैलगाडी मालकांनी खर्चावर नियंत्रण केलं पाहिजे. इव्हन हे प्रताप तात्या म्हणले तसं हे थांबलं पाहिजे. हे थांबलं पाहिजे. ही पद्धत कुठल्या दिशेनं निघाली? शेवटचा बैलगाडी मालक त्याला 10,000 रुपयाचं बक्षीस असलं, 2 ते 3,000 ड्रायव्हरला दिले जातात. 2,000 ड्रायव्हरला दिले, आले 8,000. 8,000 1,000 रुपयाचा गुलाल होतो. गट सिमी ह्या दोन्हीला 500 रुपये दोघांनी बी ड्रायव्हरला दिलेले असतात. 500 रुपये समालोचकाला, 100 रुपये नंबर टेकरला, 100 रुपये तुमच्या हलगीवाल्याला, 100 रुपये तृतीय पंथ्याला. अरे त्याचे पैसे गेले किती गटन सिमीला? मग त्याच्या हातात काय आलं? आणि कुठं तो 7 नंबर 8 नंबर करणारा मालक 1 नंबर करत असतो का? मग हा पण विचार झाला पाहिजे ना. क्षेत्र टिकवायचं. लोकांना वाटतं, खरोखर मी प्रकटपणे सांगतोय, लोकांना अनेकांना वाटतं की हा समालोचकांच्या ह्यांच्या पण वस्तुस्थिती गाड्यांना सामान्यांचा विचार करून बघा. तुम्हाला ती सिच्युएशन सांगितली गेल्या वर्षीची अमरापूरच्या मैदानातली. बैलगाडी मालक गटाला गाडी बसली, वयस्कर बाबा होते, ते पोरगा हलगीवाल्याला ह्यांना पैसे देत होतं, 100 रुपये राहू दे म्हणले, नाश्त्याला होते. म्हणजे पोटाला चिमटा घेऊन जर लोक हे क्षेत्र टिकवत असतील तर कुठंतरी जबाबदारी आपल्या सगळ्यांची. आणि वरिष्ठांना माझी विनंती, तुम्ही ड्रायव्हरला 100% पैसे द्या, पण ड्रायव्हरला न पुकारता गपचुपीत पैसे द्या. ह्यातनं ईर्ष्या बी तयार होते. ज्यावेळेस पहिलं काय होतं, एका गावचा 1 किंवा 2 बैल पडायची, अख्खं गाव त्याच्या मागे असायचं. आता काय झालंय, एका गावात आमच्या वाई तालुक्यात 100-150 बैल, मलाच माहित नाही कुणाकडे बैल, मीच ओळखत नाही लोकांना. म्हणजे ईर्ष्या तयार व्हायला लागली. माझी आणि शिवाची गाडी, शिवान मी किती एकत्र असू दे किंवा आमचा गणेश अनपणे मी असू द्या, माझी त्याची गाडी जर गटाला एकत्र आली आणि समजा त्याच्या गाडीनं माझी गाडी मारली, त्यानं त्याच्या आनंदाच्या भरात ड्रायव्हरला 1,000 रुपये पुकारलं. माझ्या डोक्यात बसतोय, गणेश अनपण आमचा रोज इथे येऊन बसतोय माझ्यापाशी, माझी गाडी त्या गटात होती,
त्यानं मारली, त्यानं 1000 दिले. पुढच्या वेळेला मी वेळ बघत असतो, माझी आणि त्याची गाडी कुठे एकत्र येईल, जिथं मी मारतो तिथं मी 2000 रुपये करतो. ह्यातनं काय होते, ईर्ष्या निर्माण होते आणि वाद निर्माण होते. हे पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्या अनुषंगानं लोकांनी ह्या गोष्टीवर नियंत्रण ठेवणं काळाची गरज आहे. आता आपण वळूयात शिवभाऊकडे. शिवभाऊ, कसा अनुभव होता नाशिक मधला? नाशिकमध्ये पहिल्यांदा गेला असताना ज्या टायमिंगला आमच्या पैलवानांनी तिथं सांगितलं की आपण हे मैदान पूर्णत्वाला नेऊया, त्या टायमिंगला आम्हाला बापूंना आणि आम्हाला दोघांना त्यांनी जबाबदारी दिली. तुम्ही दोघांनी ती खालची काय असेल ती तुम्ही दोघं बघून घ्या, मी वरती ते सगळं हँडल करतो. त्याप्रमाणे बापूने आम्ही ते मैदान पूर्णत्वाला नेलं. हे मैदान पाहिल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस सकाळी आला, वाटत होतं का मैदान तिथं बऱ्यापैकी 90% मैदान होणारच नाही अशी सिच्युएशन होती त्या टायमिंगला. पण त्या टायमिंगला आमचे पैलवान असतील, बापू असतील, त्यांनी जे तिथल्या आयोजकांना जे धीर दिला त्याच्यावर ते थोडेसे भावनिक होऊन त्यांना थोडं डोळ्यातून पाणी आलं. त्या हिशोबाने संध्याकाळी जे मैदान झालं पूर्ण, तो आनंद बघता संयोजकांचा तिथं थोडस समाधान वाटलं आम्हाला. तुम्हाला कसं सहकार्य केलं बापूंना? तुम्हाला खाली कसं सहकार्य केलं तिथं बैलगाडी मालकांनी काय व्हायचं, आपल्याकडं बैलगाडी मालकांना पुकरायला लागतं, बाबा 10वा गट आणा. तसं तिथं होत नव्हतं. पहिला गट वर पोचायच्या आधी दुसरा गट तिथं पट्टी वळून उभा राहायचा. त्यामुळे तिथं काही एवढं हे आपल्याला हे झालं नाही. खेळ नवा होता पण शिस्त एक नंबर. तशी शिस्त आपल्या इकडच्या माणसांनी थोडीशी हे करून घेतली पाहिजे. तुमच्या रूपाने एक नवीन झेंडा पंच मिळाला का महाराष्ट्रात? ते आता बघूया कसं काय. आवड लागली का? आवड आता पहिलवान 2 वर्ष झालं माझ्या पाठीमागच लागलेत. तू झेंडा टाक, काय असेल ते आपण तुला मैदान द्यायचं काम माझं. पण काय होतं, काय गोष्टीला आपल्याला आता बैल असतात आपल्याकडे सोडायला. आता किती काय केलं तरी पैलवानांची बैल मी सोडतो. काय आमची वाईतली बैल असतील, काय बाहेरची जी आपल्या जी संबंधात आहेत ती सोडायला जायला लागतं. अशा टायमिंगला काय होतं, आपण झेंडा टाकाय गेलो तर आज जर पैलवानांच्या गाडीला सुट्टी मेकर चांगला नाही भेटला, तेवढ्या वाचून त्या गाडीचं काय थोडंसं मात्र नको. बैल चांगली पाहिजेत पण सुट्टी मेकर वाचून मात्र व्हायला नको त्या गाडीचं. त्यासाठी काय गोष्टीला आपण थोडस 2 पावलं मागे घेतो. याची विचार करा तुम्ही. आता मित्रांनो, मुलाखत घेईल तेवढी कमीच आहे, बोलेल तेवढं कमीच आहे. अतिशय सुंदर असं मैदान नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत या ठिकाणी आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील टीमनं करून दाखवलं. यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भरपूर लोकांची साथ लावली. त्यांचेही खूप धन्यवाद. आणि आता थांबूयात. धन्यवाद.